यानंतर कालच्या भागात आपण थोडक्यात रिव्हिजन. काल आपण राष्ट्रीय सभा त्याची स्थापना आणि त्यानंतर प्रामुख्याने राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 बिफोर कोणत्या व्यक्ती म्हणजे कोणत्या व्यक्तीच्या पुढाकारानं त्याची स्थापना झाली होती त्या संदर्भात थोडक्यात आढावा आपण कालच्या भागात घेतलेला होता. आणि त्यानंतर मग महत्वाचे काही काँग्रेसचे अधिवेशन जसं की 1885 पासून पहिलं अधिवेशन, त्यानंतर सुरुवातीचे काही 5-6 अधिवेशन मेन्शन एक्सप्लेन केले आणि त्यानंतर बाकीचे इतर काही अधिवेशन होती जे आपण व्यवस्थितरित्या एक 10-12 सुरुवातीचे अधिवेशन देखील पाहिलं. त्यानंतर मग महत्वपूर्ण पहिले मराठी अध्यक्ष कोण होते हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षाचे, त्यानंतर एक रौप्य सुवर्ण हे सर्व आपण पाहिलेलं आहे ते महत्वाचे अधिवेशन काँग्रेसची. त्यानंतर गांधीजींनी कोणत्या अधिवेशनाचं आणि किती वेळा अध्यक्षपद भूषवलेलं होतं. महिला अध्यक्षांची यादी हे देखील आपण नोट केलं आहे. स्वातंत्र्याच्या आधी सर्वाधिक काळ कोण काँग्रेसचा अध्यक्ष होतं, स्वातंत्र्याच्या वेळेस कोण होतं, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकूणच सर्वाधिक काळ कोणी अध्यक्षपद अधिक काळ भूषवलेलं आहे. सर्व बाबी कालच्या भागात नोट केल्याच्या नंतर त्याविषयीचे काही प्रश्न उत्तर देखील पाहिले होते. याच दरम्यान एक क्वेश्चन होता, मला वाटतं एक क्वेश्चन आपण त्याचं आन्सर जे आहे त्याचे करेक्शन सुरुवातीला करून घेऊ. सुरत असं म्हटलं होतं. कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनानं दोन्ही गट एकत्र आले तर 1916 या ठिकाणी मला वाटतं लखनौ हे अधिवेशन, बऱ्याच जणांनी उत्तर पण दिलं होतं, परंतु ते फूट पडलेले अधिवेशन सुरत हे होतं म्हणून आपण ते सुरत मेन्शन केलं होतं. तर थोडक्यात ते करेक्शन करून घ्या जे आपण PYQ अभ्यासात होतो. तर लखनौ अधिवेशन हे सर्वांनी नोट करायचं अगदी सुरुवातीला. ओके, चलो, गुड आफ्टरनून, सर्वांचं स्वागत. क्लिअर, थोडंसं करेक्शन पण करून घेतलं आणि यानंतर मग आता पुढील भाग कंटिन्यू करू लगेचच अधिकचा वेळ न घेता. आणि त्यावरती काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत असे जे 5 ते 6 क्वेश्चन आपल्याला पाहायचे आहेत. क्लिअर, तर स्टार्ट करू. आणि तुमचे डाऊट्स चर्चा तर सुरू असणारच आहे. ज्यावेळेस मी ते कमेंटकडे लक्ष वेधेन त्यानंतर आपण त्याबद्दल चर्चा करीत राहू. अधूनमधून काही डाऊट असेल विचारत चला. आणि परत फॉर्म बद्दल सांगायचं, आज 24 तारीख आहे. 30 तारीख हा अंतिम दिनांक असल्या कारणाने ज्यांनी कोणी फॉर्म भरला नसेल त्यांनी मात्र त्वरित फॉर्म भरून घ्या आणि म्हणजे डेट चुकू नका आणि शेवटी एकदम धावपळ होण्यापेक्षा आताच फॉर्म भरलेलं बरं असं म्हणेन मी. आणि 14 जून रोजी ही पूर्व परीक्षा होत आहे. चला, तर यानंतर यस लखनौ, सुनील अगदी बरोबर. काल मला वाटतं बऱ्याच जणांनी बरोबर उत्तरं पण दिली होती आणि माझ्याकडनं ते सुरत असं सांगितलं गेलं होतं. सो करेक्शन करून घेतलेलं आहे आपण सुरुवातीलाच अगदी, त्यामुळे सर्वांनी ते नोट करा. लखनौ आहे, सुरत नाही. एकत्र कोणत्या अधिवेशनात आले होते आणि फूट कुठे पडली, मेन जहाल गट आणि जहाल आणि काँग्रेसची, तर ते सुरतचं आपण पाहतो. ओके, तर ते मेन्शन केलं गेलं होतं. नेक्स्ट लगेच व्यक्तींच्या विषयीची माहिती आपण घेण्याला सुरुवात केली होती. कालच्या भागात आपण दादाभाई नौरोजी यांच्याविषयी त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला होता. मावळ गटाच्या नेत्याविषयीची माहिती घेण्याला आपण सुरुवात केलेली होती. प्रामुख्याने महत्वाचे व्यक्ती ज्यांच्याविषयी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत असे काही महत्वाच्या व्यक्तींच्या विषयीची माहिती मावळ गटाच्या कालखंडात आपल्याला घ्यायचे. त्यानंतर मग जहाल गटातील काही महत्वाचे नेते त्यांच्याबद्दलही आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा आपल्याला थोडक्यात पुढे घ्यायचा. तर त्याआधी मात्र कंटिन्यू करायचंय दादाभाई नौरोजी यांच्यानंतर आपण त्यांच्याविषयीची माहिती घेतली होती. थोडक्यात ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना असेल, त्यानंतर दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगोपतार, व्हॉइस ऑफ इंडिया, त्यानंतर पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे सर्व जे पाहिलेले आपण ग्रंथांची सुरुवात जी केलेली होती महत्वाचे त्याच्याविषयीचा थोडक्यात आढावा ऑलरेडी घेतलेला होता. आणि त्यांच्या एकूणच कार्याचा म्हणजे एकूण डिटेलमध्ये अगदी अभ्यासलेलं होतं. त्याविषयीचे काही क्वेश्चन त्यांच्याविषयी विचारले गेलेच मित्रांनो, तर ही माहिती महत्वपूर्ण असेल. आणि त्यांनी ज्या काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद जे भूषवलं होतं त्याबद्दलचाही सविस्तर असा आढावा आपण तो घेतलेला होता. यानंतर नेक्स्ट पार्ट जो असणार आहे पुढील, तर तो म्हणजेच दादाभाई नौरोजी यांच्यानंतर मावळ गटातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो ते म्हणजेच न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. ओके, यांच्या कार्याचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा. 1842 ते 1901 हा त्यांचा कालावधी. दरम्यानच्या काळात घडलेल्या घटना आणि महत्वपूर्ण संस्था संघटनांची स्थापना आणि काय योगदान त्यांनी दिलेलं आहे त्याचा आढावा आपण थोडक्यात घेऊ. त्यांच्याविषयीचे प्रश्नही परीक्षेमध्ये विचारल्याचे आपल्याला दिसून येतं. तर न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म 1842 या वर्षी म्हणजे 18 जानेवारी 1842 या वर्षी नाशिक निफाड या ठिकाणी झाला होता. अगदी सुरुवातीपासून त्यांचं एक वर्णन करायचं अगदी हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि भारतात म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे महाराष्ट्रातून जे कार्यालय त्यांची सुरुवात आपल्याला दिसून येते. तर अगदी सुरुवातीपासूनच लिखाणावरती प्रभुत्व, इव्हन म्हणजे सुरुवात जर पाहायला गेलं प्राथमिक शिक्षण त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत असताना न्यायमूर्ती रानडे यांचं लिखाणावरती इतकं म्हणजे प्रभुत्व होतं की एका शिक्षकांनी त्यांचं जे काही लिखाण होतं किंवा उत्तर ज्यांनी आन्सर जी रायटिंग स्वरूपात लिहिली होती तर ती कशा प्रकारे लिहिली जावेत याचं एक उदाहरण देण्याकरिता पुढे ब्रिटनमध्ये जाऊन त्या तेथील विद्यार्थ्यांना देखील सांगितलं होतं की पहा हे अशा पद्धतीनं उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे इतकं जबरदस्त लिखाणावरती प्रभुत्व होतं आणि त्याच माध्यमातून त्यांनी पुढं अनेक
ठिकाणी म्हणजे आपलं म्हणजे वर्तमानपत्रातनं लिखाण असेल अथवा अनेक संस्थांची म्हणजे ग्रंथोद्योग मंडळाला ज्या अर्थी त्यांनी पुढाकार घेऊन त्याची स्थापना देखील केली होती, हे आपल्याला त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात दिसून येतं. सुरुवातीला म्हणजे वकील म्हणून त्यांनी काम केलं होतं, त्यानंतर न्यायाधीश म्हणून मुंबई कोर्टामध्ये त्यांची नियुक्ती झालेली होती. ओके, ते न्यायाधीश होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, आपण त्यांचा उल्लेख करतो. त्यानंतर आज जे आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे पाहतो तर त्याची सुरुवात किंवा मुहूर्तमेढ रोवली गेली पहिल्यांदा कोणी म्हणजे सुरुवात म्हणू तर सुरुवातीला न्यायमूर्ती रानडे यांनाच ते श्रेय द्यावं लागतं. अगदी त्या ठिकाणी ग्रंथ वाचनाला चालना मिळावी, साहित्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रदर्शित व्हावेत, प्रकाशित व्हावेत, या उद्देशानं पहिल्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केली जावेत म्हणून पहिलं संमेलन पुणे या ठिकाणी आयोजित केलं जातं आणि त्याचं अध्यक्षपद देखील न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवल्याचं आपल्याला दिसतं. दुसरीकडे मग सामाजिक परिषदेची त्यांनी स्थापना केलेली होती. एकूणच महत्वाचं म्हणजे सामाजिक परिषद, त्यानंतर तरुणांनी अधिकाधिक उद्योगाकडे वळावं आणि भारतामधून अधिक उद्योग उभारली जावीत याकरिता त्यांनी भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या म्हणजे अनेक सहकाऱ्यांच्या साह्याने त्या ठिकाणी ग्रंथांना म्हणजे उत्तेजन देण्याकरिता म्हणून ग्रंथोद्योग मंडळीची स्थापना आहे. मात्र त्याच्या आधी डेक्कन व्हर्नॅक्युलर त्या ठिकाणी ट्रान्सलेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. या माध्यमातून पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्याचंच रूपांतर महाराष्ट्र ग्रंथोद्योग मंडळ म्हणून त्या ठिकाणी त्याचे आपल्याला दिसून येतं. या पद्धतीनं ग्रंथांसाठी एक विपुल असं लिखाण करीत स्वतःही लिखाण केलेलं आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अनेकांना त्यासाठी प्रवृत्त करण्यात मोठा वाटा न्यायमूर्ती रानडे यांचा आपल्याला दिसून येतो. त्यांच्याविषयीचे काही प्रश्न विचारले जात असताना आपल्याला ते पाहिजेच आहेत पुढं, मात्र ही माहिती महत्वपूर्ण असणारे लक्षात घ्यायचं आहे. याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांना खरं तर राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा त्यांची थोडीशी कोंडी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पहा, राजकीय सुधारणा अपेक्षित होत्याच, मात्र त्याच धर्तीवर ते राजकीय सुधारणा करीत असताना किंवा राजकीय सुधारक म्हणून उल्लेख सुरुवातीला करीत असलो तरी सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न त्यांचे आपल्याला दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात कृतीपासून ते थोडंसं दूर राहतात, अनेक विचार ते मांडतात. म्हणजे पहा, थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या पत्नीचं निधन होतं, पहिल्या पत्नीचं निधन झाल्याच्या नंतर रानडे हे 32 वर्षाचे असतात आणि एका 12 वर्षाच्या मुलीशी त्यांचा विवाह लावून दिला जातो. म्हणजे अगदी ते रेडी नसतानाही आता घरच्यांच्या म्हणण्यामुळे ते त्यांना ते नाकारू शकत नाहीत आणि त्यांना तो विवाह करावा लागतो. ही एक घटना म्हणून आपण, आणि त्यावेळेस त्यांनी नमूद केलं होतं की स्त्रियांच्या सुधारणेकरिता म्हणून किंवा स्त्रियांच्या बद्दल विचार मांडण्याकरिता न्यायमूर्ती रानडे यांनी स्पष्ट सांगितलं की मुलाचं वय त्यावेळेस म्हणू आपण, आता तर आपल्याला हल्ली कोणीही 18 वर्ष 22 वर्ष 24 वर्ष विवाह करीत असल्याचं दिसत नाहीये, मात्र त्यावेळेस त्यांनी नमूद केलं होतं की मुलाचे विवाहाचे वय जे आहे ते 18 वर्ष असले पाहिजे आणि मुलींचे विवाहाचे वय जे आहे तर ते 11 वर्ष असले पाहिजे. या पद्धतीनं त्यांनी सुरुवातीला मेन्शनही केलं होतं, कारण स्वतःही ते केल्याच्या नंतर मात्र त्यांच्या असं मनात असं म्हणू आपण थोडक्यात समाज सुधारणेसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. परंतु आपल्या अवतीभोवतीचं वातावरण, ज्या समाजातनं किंवा ज्या जातीतनं ते पुढे यायचे, त्यांनी बऱ्याचदा बोलूनही दाखवलेलं आहे की आजूबाजूचे व्यक्ती आपला वाईट टाकू शकतात, त्यामुळे आपल्या घरच्यांवरती नामुष्की ओढावेल आणि घरचे आपल्याला बेदखल करतील, या भीतीपोटी किंवा त्यांना वडिलांना अगदी आदर्श समजून ते घाबरायचे, भियायचे असं आपण म्हणू, आणि त्यामुळे त्यांना विरोध पत्करून कुठल्याही कार्य करण्याची त्यांची जे डेअरिंग व्हायची नाही आणि त्यामुळे ते बऱ्याच गोष्टी अनुकरण करण्यात मात्र म्हणजे इम्प्लिमेंटेशन म्हणू आपण, अंमलबजावणी करण्यात मात्र ते बाजूलाच राहिले असं म्हणू. परंतु एक विचार त्यांचा आपल्याला समाज सुधारणेसाठीच अधिकचा राजकीय सुधारणेच्या तुलनेमध्ये दिसून येतो. पुढे न्यायमूर्ती रानडे यांना आपले महात्मा ज्योतिबा फुले यांनी देखील सांगितलं होतं की रावसाहेब, तुम्ही या समाज सुधारणेचं ढोंग करू नका. जर तुमच्यात जर खऱ्या अर्थाने जर काही तुम्हाला करायचं असेल समाज सुधारणेसाठी तर स्वतः आपण ते कृतीत आणणं आवश्यक आहे असंही त्यांना सुचवलं होतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे त्यांच्याच बहिणींचं म्हणजे विधवा पुनर्विवाह करण्यासाठी त्यांची जी काही कहाणी आहे ती महात्मा फुले यांच्या पुढे कथन करतात आणि मग त्याकरिता तुम्ही पुढाकार घेऊन त्यांचा पुनर्विवाह लावून दिला पाहिजे हे असं महात्मा फुले सुचवतात. मात्र पुन्हा एकदा आजूबाजूची मंडळी, नातेवाईक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, यामुळे ते मोठा निर्णय घेण्यासाठी धजावत नव्हते. म्हणजे आता आपण पाहतो एखादा काही वेगळा एक ड्रास्टिक बद्दल किंवा एखादा गोष्ट असेल, सर्व जे पूर्वपार म्हणजे आधीपासून अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते सुरू आहे, घरात एखादं कार्य असेल किंवा कुठल्या एखादी गोष्ट असेल, त्याला विरोध झुगारून तुम्ही दुसरी गोष्ट काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला ते वेड्यात काढलं जातं. आणि या गोष्टीसाठी त्यांना विरोध झुगारून देखील मोठं काम केल्याचं आपल्याला काही समाजसुधारक दिसत आहेत. मात्र न्यायमूर्ती रानडेंच्या बाबतीत या गोष्टीबद्दल मात्र आपलं थोडंसं कार्य करीत असताना त्यांचं मन धजावत नव्हतं असं म्हणू, परंतु अगदी आतून त्यांची फिलिंग तर होती समाज सुधारणेसाठी या मोठ्या प्रमाणात आपलं कार्य करायचं आणि हे जे काही चाललंय समाजात ते कुठेतरी थांबलं पाहिजे. न्यायमूर्ती रानडे यांचा उल्लेख म्हणजे अगदी ॲलन ह्यूम त्यांना गुरु मानायचे, लक्षात घ्या.
न्यायमूर्ती रानडे यांना आणि आपण काँग्रेसच्या स्थापनेत ज्यांचा मोठा वाटा होता, तर ॲलन ह्यूम यांनी सांगितलं होतं की अगदी न्यायमूर्ती रानडे भारतात राहून इथे एखादा जर विचार करत असतील तर एकूण 24 देशांचा एकत्र असा त्यांच्या डोक्यात विचार काहीतरी सुरू असतो आणि त्यानुसार त्यांचे काहीतरी योजनाबद्ध मांडणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. इतकं प्रगल्भ विचारशक्ती असणारे एक व्यक्तिमत्व हे भारताला मिळालेलं असल्या कारण एक थोर विचारवंत म्हणून देखील त्यांचा उल्लेख आपल्याला करताना ॲलन ह्यूम, स्वतः ॲलन ह्यूम हे दिसतात. त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले हे स्वतः रानडे यांना आपले राजकीय गुरु देखील मानत असल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि अनेक म्हणजे आपण पाहिलं की सामाजिक परिषद असेल, औद्योगिक परिषद असेल, त्यानंतर डेक्कन सभेची स्थापना असेल, ग्रंथोद्योजक मंडळ असेल, नाशिक येथे त्यांनी ते स्थापन केलेलं होतं. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी काही ग्रंथही लिहिलेले आहेत महत्वाचे. त्यामध्ये मराठी सत्तेचा उदय, द राईज ऑफ मराठा पॉवर हा एक महत्वाचा म्हणू आपण. त्यानंतर एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हे पण लिहिलेलं आहे. एकेश्वर निष्ठांची कैफियत, अशा स्वरूपात अनेक ग्रंथांची रचना देखील रानडे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तसं एक कार्य, लाखमोलाचं कार्य आणि त्यांच्याविषयीचे प्रश्नही परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर ते PYQ पुढे अभ्यासाचे, मात्र त्याआधी बिफोर आपण जी माहिती आता मेन्शन केली आणि त्यात अधिक थोडीशी ॲडिशनल रानडे यांच्याबद्दल इथे जाणून घेऊ. पुन्हा एकदा महत्वाचा बाब नमूद करायचं इथे, जी काही माहिती मेन्शन केली किंवा PPT मध्ये ते असणार आहे आणि तुमच्यापर्यंत नोट्स येतील, त्यानंतर याच्या पलीकडे काही अभ्यासलं नाही तरी चालेल रानडे यांच्याविषयी ऍटलिस्ट. आणि यात तुम्हाला सविस्तर असं आपण डिटेलमध्ये अगदी व्यवस्थित म्हणू रानडे यांच्या कारकिर्दीचा आढावा, त्यांनी म्हणजे घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, स्थापन केलेल्या संस्था असतील, त्यानंतर ग्रंथांचे लिखाण असेल, या सर्व बाबी इथे नमूद केलेले आहेत. ओके, तर जाणून घेऊ रानडे, न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा. तर जन्म 18 जानेवारी 1842 कुठे, निफाड, नाशिक या ठिकाणी त्यांचा जन्म. रानडे यांनी महाराष्ट्रातील संस्थात्मक जीवनाचा पाया घातला आणि त्यांना महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखलं जातं. रानडे फक्त समाजसुधारक नसून इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ व शिक्षण तज्ञ देखील त्या ठिकाणी होते. प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. हे काही पॉईंट सुरुवातीला मेन्शन करण्याचं कारण त्यांच्याविषयी स्टेटमेंट वाईज ते मेन्शन केलं जाऊ शकतं. व्यक्ती ओळखा, ओके, त्यामुळे हे इंट्रोडक्शन महत्वाचं असेल म्हणून ते सुरुवातीला आपण इथं नमूद केलेलं आहे. पुढे कोल्हापुरात प्राथमिक शिक्षण आणि त्यानंतर पुढे मुंबईमध्ये त्याने उच्च शिक्षण घेतलेलं होतं. एल्फिन्स्टन महाविद्यालयातून इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयात त्यांनी आपल्याला BA पूर्ण केल्याचं दिसते. शैक्षणिक पार्श्वभूमी थोडक्यात इथे मेन्शन केली. MA इतिहास त्यांनी पूर्ण केलं होतं 1865 या वर्षी. त्यांच्या MAच्या मगाशी उल्लेख केला होता पहा इंट्रोड्यूस करीत असताना, तोच भाग इथे नमूद केलेला आणि तो महत्वाचा असेल. तर ब्रॅकेटमध्ये आपण जे इथे एक्सप्लेन केलेलं आहे पहा. त्यांच्या MAच्या परीक्षेत लिहिलेले जे उत्तरं जे आहेत ती इतकी अप्रतिम होती की म्हणजे त्यांच्या उत्तरपत्रिका ज्या आहेत तर सर अलेक्झांडर ग्रँट या नावाचे व्यक्ती त्यांनी एडेनबरो विद्यापीठात तिकडे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ते पाठवलेल्या होत्या. म्हणजे इतकं शिस्तबद्ध लिखाण म्हणून आपण त्यांचं असं होतं आणि त्यांच्या लेखनाचा प्रभाव सरांवरती पडलेला असं म्हणू आपण. आणि त्याचं उदाहरणादाखल तेथील विद्यार्थ्यांना देखील त्यांनी ते दाखवलं होतं. MA इतिहास यात त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. म्हणजे एक लिखाणावरती प्रभुत्व म्हणून आपण बऱ्याचदा लिहित असताना आपल्याला भाषेवरती प्रभुत्व त्या लिखाणातून दिसून येतं. अनेक जणांचे आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून आर्टिकल वगैरे अभ्यासत असतो, वाचत असतो, त्यावरती काही शब्दप्रयोग जे असतात किंवा कमाण म्हणू आपण, त्यावरती बऱ्याच लोकांची एक शैली एक अद्भुत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने इथे रानडे यांच्याही इथे त्यांच्या कार्याचा उल्लेख करीत म्हणजे त्यांच्या लिखाणाचा उल्लेख करावाच लागेल आपल्याला. त्यानंतर LLB पूर्ण केलं 1866 या वर्षी आणि 1868 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते इतिहास आणि इंग्रजी विषयांचं प्राध्यापक म्हणून देखील काम केलेलं आहे. सुरुवातीला अगदी शैक्षणिक पार्श्वभूमीवर शिक्षण घेतलेलं, परत शिक्षक म्हणून काम केलं, प्राध्यापक म्हणून वगैरे. परत कोणत्या विचारवंतांचा त्यांच्यावरती विशेष प्रभाव होता हे त्या व्यक्तींची नावे हेगल असतील, त्यानंतर ऑगस्ट कॉम्ट आणि स्पेंगलर या एकूणच पाश्चात्य विचारवंतांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. तुमच्या लक्षात आला असेल यावर प्रश्नांचं स्वरूप ज्यावेळेस आपल्याला विधानात्मक स्वरूपात असेल आणि व्यक्ती ओळखा, तर याबद्दल 2-4 पॉईंट्स असे असतील की जे आता म्हणजे सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद, काही महत्वाच्या ग्रंथांची त्यांनी निर्मिती केलेली आहे, हा भाग सोडून हा एक टप्पा झाला म्हणून वेगळा. त्यानंतर तुम्हाला असे काही प्रश्न स्टेटमेंट असतील, शिक्षणाबद्दल मगाशी उल्लेख केला होता, शिक्षण तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून उल्लेख, हा हेगल, ऑगस्ट कॉम्ट, स्पेंगलर या विचारवंतांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. आणि आणखी एखाद 2 पॉईंट असे की जे आपण जास्त म्हणजे
मेजॉरिटी जर पाहायला गेलं तर ते पॉईंट्स अभ्यासत असताना त्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. या गोष्टींकडे बारकाईनं अभ्यासणं आवश्यक. त्या माध्यमातून विधानात्मक स्वरूपात कसा हे प्रश्न जरी विचारला गेला आणि व्यक्ती ओळखा असं म्हटलं तर मग रानडे यांच्याबद्दल आपल्याला हे व्यवस्थितरित्या नोट करता येईल, लक्षात घ्या, आणि हे महत्वपूर्ण असणार आहे. रानडे स्वतः कीर्तन देखील करायचे, कीर्तनकार देखील म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. पुढे इंदुप्रकाश हे वृत्तपत्र विष्णुशास्त्री पंडित यांनी सुरू केलेलं आपल्याला माहिती आहे 1862 मध्ये. याआधी देखील आपण पाहिलं होतं. ते इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये होतं. त्याच्या इंग्रजी आवृत्तीचं जे आहे तर त्यातनं समाज सुधारणेवर लेख लिहून रानडे यांनी त्या ठिकाणी सामाजिक कार्यास सुरुवात केली होती. पुन्हा एकदा कशामध्ये, कोणाच्या साप्ताहिकात किंवा वर्तमानपत्रामध्ये, कोणत्या भाषेतून लेख लिहून समाज सुधारणेविषयी कार्य केलं, त्यामुळे हा एक पॉईंट IMP म्हणू शकता आपण. दोन्हीही ओके, हे दोन्ही लक्षात ठेवा व्यवस्थित. कोणाच्या, कोणी, कोणत्या भाषेत, कोणतं वर्तमानपत्र, हे सर्व भाग. पुणे येथे मग विधवा विवाहोत्तेजक मंडळाच्या स्थापनेत देखील त्यांचा आपल्याला सहभाग दिसतो 1865 मध्ये. म्हणजे कार्य, अनेक विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केलं आणि विधवाच्या विवाहाला चालना मिळावी हे याही मताचे होते. मुलींचं अगदी कमी वयात लग्न होऊ नये याही विचाराचे होते, परंतु स्वतःच त्यांनी ते लग्न केलं होतं. मात्र त्यासाठी देखील त्यांची प्रगल्भता आपल्याला पुढे दिसून येते आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे घरच्यांच्या म्हणण्यानुसार म्हणून त्यांनी ते लग्न केलं असं म्हणू आपण. मात्र त्यांचा विचार जर पाहायला गेला तर अजिबात नव्हता. आणि म्हणूनच पुढं मुलींच्या लग्नाचं वय 11 आणि 18 आता ते सांगितलं मगाशी, ते आपल्याला नोट करायचं, लक्षात घ्या. हे रानडे यांनी सुचवलेलं होतं, जे की त्या काळातलं म्हणू आपण. खरं तर आता पाहायला गेलं आपल्याला तर 18व्या वर्षी फार क्वचित ठिकाणी म्हणून लग्न होताना पाहता येते. हे मुलींचं वय म्हणून 18 वर्षापेक्षा अधिकचं. आता मोस्टली 24-25च्या अलीकडे कोणी लग्न करत असल्याचं आपल्याला आता दिसून येत नाही. यात मोठा बदल काळाच्या नुसार आपल्याला दिसून येतो. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढे त्यांचा सहभाग होता. 1867 या वर्षी प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार. तर 1870 मध्ये पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेच्या स्थापनेत देखील न्यायमूर्ती रानडे यांचा पुढाकार होता. वक्तृत्व सभेच्या वतीने वसंत व्याख्यानमाला देखील सुरू केलेली होती 1875 या वर्षी. त्यानंतर मग 1887 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना आहे. महत्वाचं असेल, या वर्षीचे क्वेश्चन येतात. औद्योगिक परिषद, सामाजिक परिषद या माध्यमातून समाज सुधारणेसाठी प्रयत्न एक दिसून येतात आपल्याला. त्याचबरोबर आर्थिक उन्नती केली पाहिजे किंवा आर्थिक बाबींच्या संदर्भातही आपले विचार मांडल्याचं त्यांनी आपल्याला दिसतं. या सामाजिक परिषदेची स्थापना करून 1887 या वर्षी ओके कोणी केलेली आहे? न्यायमूर्ती रानडे. महत्वाचं, ज्याप्रमाणे आपण समाज सुधारक अभ्यासले त्या ठिकाणीच राजकीय सुधारकाच्या माध्यमातून मावळ गटाच्या नेत्यांच्या विषयी माहिती घेताना हे फक्त पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. कोणी काय स्थापन केलं, कोणाच्या कारकिर्दीत काही घटना असतील त्यांचा उल्लेख, कोणी स्टेटमेंट वाईज आपल्याला पुढे ते देखील पाहायचंय कशा पद्धतीने केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं लिखाण, विपुल असं लिखाण वगैरे असेल त्याबद्दलचा आढावा. एवढ्याच गोष्टी नोट करा आणि त्याचं रिव्हिजन हे मस्ट. ओके, मग पुढं मद्रास येथे 1887 येथील काँग्रेसच्या अधिवेशनाच्या ठिकाणीच त्यांनी सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरविण्यात ते येऊ लागलेलं होतं. समाजकारणाशिवाय राजकारणाला आकार येत नाही म्हणून त्यांनी सामाजिक परिषद भरवण्याची प्रथा सुरू केलेली होती. या परिषदेमध्येच राजकीय प्रश्नांवर चर्चा न करता सामाजिक सुधारणा आणि आर्थिक प्रगती या विषयांवरती चर्चा व्हावी असं त्यांचं स्पष्ट मत होतं. समाज सुधारण्यासाठी आणि आर्थिक सुधारणा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जावेत असे त्यांनी सुचवलं होतं. म्हणजे एकूणच आपण मावळ गटाच्या नेत्यामध्ये किंवा राजकीय सुधारकच्या मध्ये न्यायमूर्ती रानडे यांचा जरी इथे आढावा घेत असलो तरी त्यांचा कल जो आहे मोस्टली आपल्याला इथे मॅक्झिमम तो समाज सुधारणेविषयीचा दिसून येतो. सामाजिक परिषदेच्या संदर्भात पी सीतारामय्या यांनी रानडे यांना फाउंडर ऑफ सोशल रिफॉर्म मुवमेंट इन इंडिया हा किताब त्यांनी बहाल केला होता. हा किताब कोणाला बहाल केला हा एक परत परीक्षा पॉईंट म्हणून आपण इथे महत्वाचा असणार आहे, जो आपल्याला रानडे यांच्याविषयी लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर. 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची त्यांनी स्थापना केलेली होती. लक्षात घ्या, औद्योगिकच्या संदर्भातच म्हणू आपण. आणि त्यालाच अनुसरून पुढे मग 1890 मध्ये त्याचंच रूपांतर असं म्हणता येईल किंवा नंतर पुढील एक वर्षाने भारतीय औद्योगिक परिषद या नावाने त्याची स्थापना केल्याचं त्यांना आपल्याला दिसून येतं. त्याचं सुरुवातीला मुहूर्तमेढ रोवली गेली या इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया. ओके, तेच भारतीय औद्योगिक परिषद, इंडियन इंडस्ट्रियल काउन्सिल असं म्हणू शकता. किंवा बघा परीक्षेत प्रश्न आयोग कशा पद्धतीने विचारतं हे लक्षात घ्यायचं आहे. इंग्रजीत देखील म्हणजे ह्याचं ट्रान्सलेशन करा तुम्ही, इंडियन इंडस्ट्रियल काउन्सिल असा शब्द प्रयोग केला जाईल आणि 1890 मध्ये त्यांनी स्थापना केली
आपण मोस्टली काय लक्षात ठेवतो, भारतीय औद्योगिक परिषद, भारतीय औद्योगिक परिषद, भारतीय सामाजिक परिषद या पद्धतीनं. आणि आयोग आता काय करतोय, फक्त गुगली घेण्यासाठी प्रयत्न. म्हणजे पहा, एखादा बॅट्समॅन फलंदाजी करतोय, बॅटिंग करतोय आणि लेग स्पिनर बॉलर आहे समजा, आणि त्याला माहिती आहे बाबा चेंडू येतोय, टप्पा खातोय आणि बाहेर पडणार आहे तो लेग स्पिन झाल्याच्या नंतर, म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजाला. मात्र ते एकदम त्याचा बॉल आत येतो त्याला खेळण्यासाठी आणि त्याची दांडी गुल होते कधी कधी, ते ऑफ स्पिन होतं, लेग स्पिनचा ऑफ स्पिन, त्याला गुगली म्हणू आपण, किंवा ऑफ स्पिनरचा लेग स्पिन. त्या पद्धतीने आयोग काय करते, आपल्याला आजकाल प्रश्नपत्रिकांचं स्वरूप पाहिलं की इथे थोडंसं स्मार्टली आपल्याला प्ले करायचा रोल लक्षात घ्या, यावरती रिझल्ट अवलंबून असतो. बारीक सारी गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. मग इथे तेच मराठीत आहे ते, त्यालाच इंग्रजीत केलं तर आपण लगेच गडबडून जातो. तर असं नाही, अगदी व्यवस्थितरित्या पाहायचं त्याला. मग त्याच्यात इंग्रजीत केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात असतं, म्हणजे मराठीत लक्षात असतं. भारतीय औद्योगिक परिषद हे लक्षात ठेवतो. मग इंडियन इंडस्ट्रीयल काउन्सिल असं म्हटलं की मात्र आपलं जरा आता गडबड होऊ शकते. मग त्यामुळे दोन्ही पद्धतीने, म्हणजे इंग्रजीत जरी विचारलं हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आधीच इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया यांनी त्याची स्थापना 1889 मध्ये त्यांनी केलेली होती. 29 ऑक्टोबर 1894 या वर्षी रानडे, रामकृष्ण भांडारकर, अना आपटे, लोकमान्य टिळक यांच्यासह एकूण 25 मान्यवर होते, समाजसुधारक होते, ज्यांनी वाङ्मयाबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून ठिकाण कुठे, पुणे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी. ओके, महत्वाचं, या संस्थेबद्दल परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे लगेच मी इथं IMP म्हणून त्याला नोट करेन, व्यवस्थित लक्षात ठेवा. डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना, या संस्थेची स्थापना केली, ज्या माध्यमातून आपल्याला पुढे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर नामकरण जे आहे तर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असं करण्यात आलं होतं 1948 मध्ये. ओके, डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना कोणी केली किंवा त्यात कोणाचा सहभाग होता, काही प्रमुख व्यक्तींची नावे मेन्शन केलेली आहेत. एकूण 25 सदस्य त्या ठिकाणी दिसत आहेत आणि रानडे यांच्या पुढाकारानं म्हणून आपण याची स्थापना आपल्याला झाल्याचं दिसून येतं. आणि त्याचंच रूपांतर पुढे 48 मध्ये, 94 ला स्थापना 1894 या वर्षी, आणि 1948 मध्ये महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असं नामकरण करण्यात आलेलं होतं. त्यानंतर नाशिक या ठिकाणी ग्रंथोत्तेजक मंडळी त्यांनी स्थापन केलेलं आहे. ठिकाणी लक्षात ठेवा कुठे, कारण काही पाहतोय आपण पुणे या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली आहे काही संस्थांची, काही नाशिक. तर ग्रंथोत्तेजक मंडळी जी आहे, ग्रंथांना चालना मिळावी, अधिकाधिक प्रमाणात विपुल असं लिखाण व्हावं आणि ग्रंथांचं त्या ठिकाणी प्रसार प्रकाश ज्योतात येण्याकरिता ते पार बाहेर यावं आणि अनेक लोकांनी त्यात लिखाणही केलेलं जावं आणि त्याचे प्रदर्शनही भरवलं जावं, या उद्देशानेच त्यांनी ग्रंथोत्तेजक मंडळ याची स्थापना केली. सरकारी न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश म्हणून 1879 मध्ये ते रुजू झालेले होते आणि 1893 मध्ये दिसून येते ते आपल्याला की मुंबई उच्च न्यायालयात ते न्यायमूर्ती म्हणून काम केलं होतं, अगदी रिटायर होईपर्यंत आपण अगदी शेवटपर्यंत म्हणू. तर याच पदावरती त्याने काम केलेलं आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम केलेलं होतं. मग 1893 मध्ये डेक्कन सभेची स्थापना त्यांनी केली होती. डेक्कन सभेची स्थापना का केली लक्षात घ्या, ज्यावेळेस सामाजिक परिषद स्थापन करून त्या माध्यमातून त्याला एक राष्ट्रीय काँग्रेस जे अधिवेशन आयोजित केलं जात होतं आणि राजकीय चर्चावरती, प्रश्नांवरती जिथे चर्चा होत होती, त्यावेळेस मात्र समाज सुधारण्यासाठी आणि आर्थिक सुधारणा होणे अपेक्षित आहे या उद्देशाने त्यांनी सामाजिक परिषद स्थापन करून त्या राष्ट्रीय काँग्रेसच्याच शेजारी म्हणून आपण या पद्धतीने आपल्या काही मांडणी, मागण्या वगैरे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुढे टिळकांनी असं दिसून येते की आपल्याला त्या सामाजिक परिषदेसाठी तुम्ही जास्तच पुढाकार घेता म्हणून त्यांना थोडासा विरोधही केलेला होता. त्यानंतर मात्र त्यांनी परत ते सामाजिक परिषद बाजूला सोडून नंतर त्याच्याच ठिकाणी म्हणून आपण या डेक्कन सभेची स्थापना 1893 या वर्षी केली होती. तसेच मुंबईच्या कायदेमंडळावर सदस्य म्हणून त्यांची नेमणूक 1885, 1890 आणि 1893 या वर्षी केल्याचं आपल्याला दिसून येतं, कायदेमंडळाचे सदस्य. त्यानंतर वित्त समितीचे सदस्य म्हणून काम केल्याबद्दल रानडे यांना कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर या किताब देऊन देखील त्यांना गौरविण्यात आलं. पुन्हा एकदा IMP वाला पॉइंट लक्षात घ्या, बाकी सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. परंतु मी तुम्हाला जसं सांगितलं की मोस्ट ऑफ द आपण रानडे यांच्याविषयी म्हणजे जन्मापासून, शिक्षणापासून, परत स्थापन केलेल्या संस्था असतील, त्यानंतर काही महत्वाचे ग्रंथ वगैरे ते अभ्यासूच आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असतो आपला. पण असे काही मानसन्मान त्यांना दिले गेलेले असतील तर ते आपल्याला कोणाला दिलेले आहेत त्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं आहे. याआधी सीतारामय्या आणि ज्या पद्धतीनं सीतारामय्या यांच्याबद्दल आपण माहिती घेतली होती, त्यांना एक सन्मान बहाल केला होता. सामाजिक परिषदेचं जे कार्य त्यांनी पार पाडलं होतं त्या सामाजिक परिषद भरवून त्या कारणास्तव, त्याप्रमाणे तिथं वित्त समितीचे सदस्य म्हणून उत्तम काम केल्याबद्दल रानडे यांना कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर हा किताब देखील बहाल करण्यात आला होता 1897 मध्ये. त्याचबरोबर
येस इंट्रोड्यूस करीत असताना मेन्शन केलं होतं, जरी स्वतः त्यांनी लग्न केलं असतं तरी अगदी 12 वर्षाच्या मुलीसोबत, तर मुलाच्या लग्नाचे वय मात्र त्यांनी नमूद केलं होतं 18 वर्ष असं असलं पाहिजे आणि मुलीच्या लग्नाचं वय 11 वर्ष असलं पाहिजे, अशा आशयाचं पत्रकच त्यांनी काढलेलं आहे. हे स्टेटमेंट देखील लक्षात घ्या कोणाचं आहे. ज्याप्रमाणे आपण महात्मा फुले यांच्याविषयी अभ्यासात होतो त्यावेळेस मेन्शन केलं होतं की विल्यम हंटर कमिशन समोर साक्ष देत असताना त्यांनी शिक्षणाच्या बद्दल एक मुद्दा मांडला होता, 12 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत सक्तीचं शिक्षण द्यावं. असे ते सांगण्याचं रिझन हेच की काही वेळेला तुम्हाला कोण काही स्टेटमेंट दिलं किंवा शिक्षणाचं असेल, विवाहाच्या वयाबद्दल असेल, कोणी काही एज क्रायटेरिया वगैरे नमूद केलेला असेल, त्याला स्टेटमेंट वाईज मेन्शन करून संबंधित व्यक्ती कोण आहेत हे ओळखा, या पद्धतीने प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. त्या कारणास्तव हे लक्षात ठेवा. तर मुलाच्या लग्नाचे वय 18 वर्ष तर मुलीच्या लग्नाचे वय 11 वर्ष असले पाहिजे असं त्यांनी पत्रक काढलं होतं. आणि मग पुढे महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी पुणे व हुजूर पागा या ठिकाणी संस्था म्हणजे शाळा संस्था स्थापन करण्यात त्यांनी महत्वाचा पुढाकार घेतला होता. त्यामुळेच आपल्याला रमाबाई रानडे देखील दिसून येत आहेत. आपण महिला समाज सुधारक मध्ये देखील अभ्यासलेलो होतो. 1887च्या दरम्यान हुजूरपागा येथे माध्यमिक शाळा पहिल्यांदाच माध्यमिक शाळेची स्थापना करतात आणि ती पहिली शाळा आपल्याला दिसून येते माध्यमिक मुलींच्या शिक्षणाकरिता रमाबाई रानडे यांच्या पुढाकारानं हुजूरपागा येथे. ओके, त्यातच रानडे यांचा सहभाग होता आणि त्यांचा पुढाकार होता आणि त्यामुळेच रमाबाई रानडे यांनी आपल्याला पहिली माध्यमिक शाळा स्टार्ट केल्याचं दिसतं हुजूरपागा येथे. पुढे मग काय महत्वाचे ग्रंथ रानडे यांचे, त्यात मराठी सत्तेचा उदय, राईज ऑफ मराठा पॉवर, त्यानंतर एकेश्वर निष्ठांची कैफियत आणि एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हे तिन्ही महत्वाचे असतील. हे लक्षात ठेवायचे रानडे यांच्या विषयीचे आहेत. रानडे यांनी भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा व हिंदी अर्थशास्त्राचा पाया त्या ठिकाणी घातलेला होता. ओके, थोडक्यात आणि महत्वाचे तिन्ही ग्रंथ इम्पॉर्टंट असतील, याला IMP म्हणूनच नोट करा आणि महत्वाचं असणार आहे हे. राईज ऑफ मराठा पॉवर, एकेश्वर निष्ठांची कैफियत, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. पुढं रानडे यांचं निधन 16 जानेवारी, 18 जानेवारीला त्यांचा जन्म आणि 16 जानेवारीला निधन 1901 या वर्षी कुठे, पुणे या ठिकाणी. ओके, पेशवाई बुडाल्यानंतर थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ओप देऊन जिवंत करण्याचे कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केलं, अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी त्यांचं वर्णन केलेलं होतं. ओके, तर हे स्टेटमेंट महत्वाचे, कोणी कोणाच्या पद्धतीने वर्णन केलं किंवा हे तर टिळकांनी वर्णन केलं, कोणाचं केलं किंवा कोणाच्या विषयी वर्णन केलेलं आहे किंवा कोणी केलेलं तर टिळकांनी केलं, हे दोन्ही लक्षात ठेवायचं आपल्याला, रानडे आणि टिळक. पुढे 2 स्टेटमेंट पण असणार आहेत आणखी महत्वाचे 2-4 त्यांच्याविषयीचे लक्षात घ्या. जे ॲलेन ह्यूम जे आहेत स्वतः त्यांना एक आयडियल मानायचे, खऱ्या अर्थात म्हणजे गुरु म्हणू आपण, गुरु म्हणून मानत होते, तर त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की 24 देशांचा विचार करणारी व्यक्ती म्हणून ॲलेन ह्यूम यांनी रानडे यांचा गौरव त्या ठिकाणी केलेला होता. परत स्टेटमेंट परीक्षाभिमुख महत्वाचं कोणाचा वर्णन केलेला आहे किंवा 2-3 स्टेटमेंट आले परत, मग कोणाच्या बद्दलची आहेत तर रानडे यांच्याविषयी लक्षात ठेवा. गव्हर्नर रिचर्ड टेम्पलच्या नजरेतून रानडे हे इंग्रजाविरोधी होते असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्याने द मोस्ट डेंजरस मॅन असे या स्टेटमेंटद्वारे त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं होतं. ओके, कोणी, रिचर्ड टेम्पल याने. त्यानंतर रॉबिन्सक्राफ्ट या इंग्रज गृहसचिवाने रानडेंची तुलना आयरिश क्रांतिकारक असलेले एक चार्ल्स पार्नेल हे व्यक्ती होते तर त्यांच्या बरोबर केली होती आणि म्हणूनच त्या काळी रानडेंचा उल्लेख त्यांनी इथे लास्टला पॉइंट पुण्याचे पार्नेल म्हणून. ओके, ओके, पुण्याचे पार्नेल असा उल्लेख त्यांचा केलेला होता, पुण्याचे पार्नेल. तर एक महत्वाचे समाज सुधारक किंवा राजकीय सुधारक दोन्हीकडे उल्लेख करू शकता महादेव गोविंद रानडे यांचा, तर त्यांच्या कारकिर्दीचा एक थोडक्यात आढावा महत्वपूर्ण म्हणून हे सर्व पॉईंट जे आहेत यालाच अनुसरून रानडे यांच्याविषयीचा जर प्रश्न परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळाला तर या मावळ गटाच्या नेत्याच्या विषयी आपण माहिती घेत असताना तर या माहितीच्या बाहेरचा तो नसेल निश्चितपणे. जे काही नोट्स आहेत व्यवस्थित अभ्यासा, परत एकदा रिव्हिजन PYQ तर आपण पाहणारच आहोत आणि त्याला अनुसरून काही सराव प्रश्न सोडवा. नक्कीच तुम्हाला याविषयीचे काही प्रश्न विचारले गेलेच तर या माहितीच्या आधारावरती ते सोडवता येतील. क्लिअर. यानंतर मग नेक्स्ट लगेच आपण पाहूया पुढील व्यक्ती असणार आहेत या मावळ गटाच्या नेत्यांच्या विषयीचा. आपण थोडक्यात आपला टॉपिक जो आहे मावळ गटाचे प्रमुख नेते किंवा राष्ट्रीय सभेची वाटचाल आणि मावळ कालखंड जे आहेत त्यातले काही महत्वाचे नेते यांच्याबद्दलची आपण माहिती घेतो. सो न्यायमूर्ती रानडे हे महत्वाचे व्यक्ती आणि मग आता त्यांच्यानंतर फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. इथपर्यंत डाऊट वगैरे काय असेल तर प्रश्न काय असेल तर विचारत चला. चर्चात्मक स्वरूपात सेशन पुढे चालू द्या. मागे काही जणांनी क्वेश्चन केला होता एक्झामच्या बद्दल तयारीच्या विषय वगैरे, तर त्या पद्धतीने काही डाऊट असतील
तर नक्कीच विचारत चला. ओके, आपण अवघ्या जे 10-20 सेकंदात लगेच कंटिन्यू करू पुढील भाग. चला, तर नेक्स्ट वन, यानंतरची व्यक्ती फिरोजशाह मेहता, मुंबईचा सिंह म्हणून ज्यांची ओळख होती, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून देखील त्यांना त्यांचा गौरव केला जायचा. आणि एक निष्णात वकील आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे 4 वेळा महापालिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. 1884, 85, 1905, 1911 या वर्षी. याचबरोबर MA ची पदवी संपादन करणारे पारशी समाजातील पहिलेच व्यक्ती म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो. भारतातील सर्वोत्तम वादपट्टू म्हणून देखील त्यांची ओळख. ब्रिटिशांनी त्यांना नाईट कमांडर या पदवीने सन्मानित देखील केलं होतं आणि पुढे त्यांना मग यानंतर सर या नावाने संबोधलं जाऊ लागलं. तर सर फिरोजशाह मेहता असा त्यांचा आपण उल्लेख करतो. तसेच बॉम्बे क्रॉनिकल नावाचं इंग्रजी साप्ताहिक देखील त्यांनी स्टार्ट केलं होतं. राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनाचं 1890 या वर्षीचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं होतं. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे व्हाईस चान्सलर म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. तर असे एक पुढील व्यक्ती राजकीय सुधारक म्हणून. त्याचबरोबर आपण लॉर्ड कर्झनचा एक उल्लेख करतो. पहा, लॉर्ड कर्झनचा उल्लेख करीत असताना लॉर्ड कर्झन आणि बंगालची फाळणी ज्याच्या कार्यकाळात झाली आणि भारताचा जो व्हाईसराय म्हणून त्यांनी काम केलं होतं, त्याचे एक वर्गमित्र म्हणून त्याच्यासोबत हे शिक्षण एकत्र त्यांनी लंडनमध्ये घेतलेलं होतं. पुढे मात्र लॉर्ड कर्झनच्याच विद्यापीठाचा जो कायदा आपण पाहतो, अगदी विद्यापीठावरती सरकारी नियंत्रण लादण्याचा प्रयत्न या लॉर्ड कर्झनने केलेला होता आणि त्यावरती मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. तर त्यालाच विरोध या ठिकाणी आपले वर्गमित्र जरी असले तरी त्या सोबत शिक्षण घेत असताना इथे मात्र कर्झनच्या विद्यापीठाच्या कायद्यावरती मोठ्या प्रमाणात टीका सर्वप्रथम कोणी केली असेल तर ती म्हणजेच फिरोजशाह मेहता यांनी केली होती. एकूणच म्हणजे मुंबई पालिकेचे कमिशनर, मुंबई महापालिकेचे अध्यक्ष हे काम करीत असताना सर्वोत्तम वादपट्टू म्हणून त्यांनी काम केलं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हे आपण पाहिलेलं आहे. 1885 मध्ये म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्याच्या आधी ज्यावेळेस बद्रुद्दीन तय्यबजी, KT तेलंग आणि फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना करतात, तर त्यावेळेस पहिलेच या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे पहिले अध्यक्ष म्हणून देखील काम या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केलं होतं फिरोजशाह मेहता यांनीच. ओके, तर थोडक्यात त्यांच्याही विषयीचा कारकिर्दीचा आढावा परीक्षा घेऊन या ठिकाणी आपण घेऊया. वर्तपत्राविषयीचं कार्य, ब्रिटिशांनी मानसन्मान दिलेला आहे. त्याचबरोबर वकील म्हणून काम करीत असताना अगदी महत्वपूर्ण कार्य पार पडत असताना ब्रिटिशांच्या काही ध्येय धोरणालाही त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध देखील केलेला होता. आणि मुंबईत म्हणजे मुंबई महापालिकेचे त्यांना म्हणजे अगदी महापालिकेचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं, कारण मुंबई महापालिकेचे 4 वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषवलं असल्या कारणाने शिक्षणाच्या माध्यमातून अगदी पुढे जाऊन म्हणजे वकील वगैरे करत ते लंडनमधून बॅरिस्टर होऊन देखील परत आलेले होते. आणि त्यांचं कार्य म्हणजे पहिल्यांदा BA वगैरे पूर्ण MA पूर्ण केल्याच्या नंतर बॅरिस्टरही ते बनून आलेले होते. आणि महत्वाचं राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष देखील ते होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या 6व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आपण. ओके, जाणून घेऊ त्यांच्याविषयीचं कार्य थोडक्यात. फिरोजशाह मेहता एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व जे स्वतःला मुंबईचा सिंह म्हणजे मुंबईचे सिंह स्वतःला ते नाही, मुंबईचे सिंह म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर 4 ऑगस्ट 1845 या वर्षी कुठे मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म. पारशी समाजाचे नेते होते आणि मुंबईचा सिंह म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्या मुंबईच्या सिंहावर तुम्हाला एक गोष्ट लगेच आठवायला पाहिजे. आठवतंय? सांगा बरं. मग जर सेशन तुम्ही व्यवस्थित अटेंड करता, स्पेशल नवीन विद्यार्थी आधी खूप आधीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते लगेच चटकन लक्षात आलं असेल, परंतु आता नव्याने तयारी करताय, लेक्चर जॉईन केलेलं असेल तर त्यांनी सांगायचं आहे आपण एका व्यक्तीबद्दल माहिती घेतलेली आहे, घेतलेली माहितीबद्दल विचारल्यानंतर तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. तर मग बंगालचा सिंह स्वतःलाच कोण समजायचा? मुंबईचा सिंह म्हणून यांना ओळखलं जायचं, फिरोजशाह मेहता यांना. भारताचे पितामह कोण? दादाभाई नौरोजी. काही असं त्यांना बिरुदावली जी लागलेली आहे तर सर्वांच्या बद्दल माहिती असणं आवश्यक. जसं मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर सेठ असं म्हणतो आपण. तर मग बंगालचा सिंह स्वतःला कोण समजायचं? सांगू शकता कमेंटद्वारे कोणी? माहिती आहे त्याच्याविषयीची माहिती आपण त्यांच्याविषयीची माहिती आपण घेतलेली आहेच. थोडंसं हिंट दिल्यानंतर तुम्ही सांगू पण शकाल. असंच कोणाला आठवलं तर सांगण्याचा प्रयत्न करा. सांगता येईल नाव काय असणार आहे? एक गव्हर्नर जनरल होता तो, ज्याने तैनाती फौज लागू केली होती. आता सांगा, हिंट दिल्याच्या नंतर तर सांगायला हवं. त्याच्या कार्यकाळात इंग्रज मराठा सेकंड युद्ध झालेलं होतं. तैनाती फौज लागू केली होती. पहिल्यांदा निजामावरती ते लागू करण्यात आले असं म्हणू आपण.
आता सांगा, आता सांगायला हवं. कालावधी मेन्शन करायचा का? बरं तेही करू. 1798 ते 1805 हा त्याचा कालावधी. या दरम्यान तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता. आता नाव यायला हवं. कॅनिंग नाही, हेस्टिंग नाही, वेलस्ले. यस, प्रदीप, व्हेरी गुड. प्रदीप यांचं एक उत्तर आलेलं आहे आपल्याकडे. तर लॉर्ड वेलस्ले, स्वतःला तो बंगालचा सिंह समजायचा. मुंबईचा सिंह म्हणून ओळख कोणाची होती? फिरोजशाह मेहता यांची. तो सिंह हा शब्द इथे आल्या कारणाने थोडंसं रिव्हिजन आपण केलं म्हणून विचारून तुम्हाला. तर प्रदीप यांचं उत्तर अगदी बरोबर. मुंबईचा सिंह लॉर्ड वेलस्ली हे लक्षात ठेवायचं आहे नाव. क्लिअर? तर काही पॉइंट्स जाणून घेऊ फिरोजशाह मेहता यांच्या विषयीचे महत्वाचे असलेले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून सर्वप्रथम 1864 मध्ये त्यांनी BA ची पदवी संपादन केली होती. तर 66 या वर्षी मुंबई विद्यापीठातून MA ची पदवी संपादन केली आणि MA ची पदवी संपादन करणारे पारशी समाजातील ते पहिलेच विद्यार्थी होते. पहा, मुंबई विद्यापीठातून MA ची पदवी संपादन केली आणि त्याच विद्यापीठाचे पुढे व्हाईस चान्सलर म्हणून देखील त्यांची म्हणजे निवड करण्यात आली होती. हे मग ते योगायोग म्हणून किंवा एक मोठा म्हणजे ज्या विद्यापीठात आपण शिकतोय आणि तेच विद्यापीठ आपल्या अंडर काम करणार म्हणजे एक मोठीच कामगिरी असं म्हणू शकतो आपण या फिरोजशाह मेहता यांच्याविषयी. पुढे मग 1867 या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर बनलेले होते. अठराशे 69 या वर्षी दादाभाईंनी मुंबईत स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे फिरोजशाह हे चिटणीस म्हणून काम केलं होतं. मुंबई शाखेचे अध्यक्ष म्हणून आपण पाहिलंय भाऊ दाजी लाड, काल आपण ते नोट पण केलेलं होतं, याआधी बरंच रिपीट पण झालेलं आहे. तर चिटणीस म्हणून काम केलं होतं कोण? तर फिरोजशाह मेहता. चिटणीस हे शब्दप्रयोग पुढे पण येणार आहेत. चिटणीस म्हणजे काय, थोडक्यात काय काम करणार? लिखापडीचं जे काही काम असणार आहे, हिशोब वगैरे काय असेल तर त्याबद्दल सगळं नोंदी वगैरे ठेवणं आणि कुठलं काय काम असणार आहे, कागदपत्री लिखापडीचं काम, हे थोडक्यात सविस्तर दैनंदिन पत्रव्यवहार जो असणार आहे तो देखील पाहणं, तो चेक करणं, काही लिखापडीचं सगळं नोंदी वगैरे करणं, याला चिटणीस, ही जबाबदारी सगळी चिटणीसकडे असायची. आणि ते काम सर्वप्रथम या ईस्ट इंडिया असोसिएशनची जी स्थापना केलेली आहे आपल्याला दादाभाई नौरोजी यांनी, तर त्याचे मुंबई शाखेचे चिटणीस म्हणून काम फिरोजशाह मेहता यांनी केलं होतं. आणि मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? भाऊदाजी लाड. हे देखील लक्षात ठेवा. मुंबई शाखेचे अध्यक्ष भाऊदाजी लाड. रिपिटेशन होते आणि ते लक्षात पण ठेवायचं आपल्याला, महत्वाचं असेल. अध्यक्ष. स्थापना 1866 या वर्षी लंडन मध्ये कोणी केलेली? दादाभाई नौरोजी यांनी. त्यानंतर 1869 ते 76 या काळात मुंबई हायकोर्टाचे वकील म्हणून आणि अगदी सर्वोत्तम वादपटू म्हणजेच कोणालाही समोरच्या व्यक्ती कितीही जरी म्हणजे बहादर म्हणून आपण असला तरी त्याला त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं म्हणजे विचाराने म्हणू किंवा ज्या पद्धतीने केस लढवली जायची थोडक्यात भाषेत आपल्याला सांगायचं, तर त्यामध्ये त्याला पूर्णतः पराभूत करायचे आणि एकूणच सर्वोत्तम वादपटू म्हणून त्यांनी नावलौकिक त्या ठिकाणी मिळवलेला होता. 73 मध्ये फिरोजशाह हे मुंबई महापालिकेचे कमिशनर बनलेले होते सुरुवातीला 1873 मध्ये. पुढे महापालिकेचे अध्यक्ष 84-85 म्हणजे 1884, 1885, 1905 आणि 1916 4 वेळा मुंबई महापालिकेचे मुंबई महापालिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पुढे येईलच ते. लॉर्ड रिपनने मांडलेल्या इल्बर्ट बिलाविरुद्ध, रिपनने मांडलं होतं इल्बर्ट बिल, लक्षात ठेवा. ओके, 1884. लॉर्ड रिपन जो होता 1880 ते 1884 दरम्यान त्याचा हा कालावधी, काय भारताचा तो व्हाईसरॉय. तर याने मांडलेल्या इल्बर्ट बिलाविरुद्ध युरोपियनांनी आंदोलन सुरू केल्यावर हिंदी लोकांच्या न्याय मागण्यासाठी फिरोजशहांनी प्रति आंदोलन सुरू केलं होतं. इल्बर्ट बिल काय होतं? थोडक्यात त्या ठिकाणी इल्बर्ट बिल मांडलं होतं रिपनने आणि त्यानुसार भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले लढवण्याचा त्या ठिकाणी सर्वाधिकार मिळालेला होता. याला मात्र काही ब्रिटिशांनी विरोध केला होता. मग त्याला विरोध केल्याच्या नंतर त्याच्या विरुद्ध लढण्याकरिता म्हणून आपल्याला पुढे सरसावल्याचं दिसतं कोण? तर फिरोजशाह मेहता. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 मध्ये आपल्याला स्थापना दिसून येते. त्या तिन्ही व्यक्तींची नावे लक्षात ठेवा. संस्थापक जे आहेत तर फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती KT तेलंग आणि फिरोजशाह मेहता या बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले अध्यक्ष. हे देखील महत्वाचा भाग असेल. ओके, पहिले अध्यक्ष फिरोजशाह मेहताच या बॉम्बे प्रेसिडेन्सीचे अध्यक्ष ते होते. जे बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये आपल्याला जगन्नाथ शंकरशेट यांनी स्थापन केलेली आहे, त्याच बॉम्बे असोसिएशनचं नाव पुढे म्हणजे बदलून म्हणू किंवा आपण त्याच पुढचं रूप म्हणू या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली होती. आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच
पहिलं काँग्रेसचं जे अधिवेशन होतं मुंबईत त्याचं आयोजक कोण होतं काल आपण पाहिलेलं आहे. ओके, ही गोष्टी महत्वाच्या असतील, परीक्षाभिमुख आहेत, लक्षात ठेवा. या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननं त्या ठिकाणी त्याचं आयोजन केलं होतं किंवा आयोजक म्हणून ते होते. कोणाचे? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे जे मुंबई या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या संदर्भात काही प्रश्न उत्तरे थोडक्यात मेन्शन करू आपण वन लाईनर स्वरूपात. रिव्हिजन हा टॉपिक झाल्याच्या नंतर कालचा भाग तुम्हाला कितपत आठवता येते. त्यानंतर 1885 या वर्षी फिरोजशाह मेहता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे पहिले अध्यक्ष त्या ठिकाणी बनलेले आहेत. ओके, पहिले अध्यक्ष ते बनलेले आहेत. 1885 ते 1915 या काळात फिरोजशाह यांनी मुंबईचे अनभिषिक्त राजा अशी ओळख, म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याचं राज्याभिषेक न होता मुकुटधारी वगैरे असं राजा न असता म्हणून त्याला आपण अनभिषिक्त सम्राट किंवा राजा म्हणून त्याची 1885 ते 1915 या काळात त्यांची ओळख होती. पुढं मुंबई महापालिकेचे अध्यक्ष म्हणजे मुंबई महापालिकेचे जनक ओळखण्याचं कारण की ह्याच रिझनमुळे 84, 85, 1884, 85, 1905 आणि 1911 असे 4 वेळा या ठिकाणी फिरोजशाह हे मुंबई महापालिकेचे आपल्याला अध्यक्ष असल्याचं दिसून येतात. हे महत्वाचं, कोणत्या वर्षी कोणत्या वर्षी अथवा किती वेळा हे मेन्शन केलं जाऊ शकतं. एकूण 6 वेळा फिरोजशाह मेहता हे मुंबई महापालिकेचे अध्यक्ष होते. अशा काही स्टेटमेंट म्हणजे फिरोजशाह मेहता यांच्याविषयी प्रश्न कसा असेल थोडक्यात नमूद करून पुढे जाऊया. फिरोजशाह मेहता यांच्याविषयी खालील विधाने अभ्यासून त्या ठिकाणी अचूक असलेली विधाने किंवा चुकीची नसलेली, योग्य असलेली, बरोबर असलेली, चुकीची असलेली वगैरे अचूक असलेली असे काही क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील. तिथे मग 4 वेळा ऐवजी 6 वेळा उल्लेख केला जाईल, मात्र ते चुकीचं असणार आहे. तर मुंबई महापालिकेचे अध्यक्ष हे लक्षात ठेवा, हा महत्वाचा भाग. 84, 85, 5, 11, 1905, 1911 यावेळेस असे 4 वेळा आपल्याला फिरोजशाह हे मुंबई महापालिकेचे अध्यक्ष असल्याचं दिसून येतात. नेक्स्ट, परत कितव्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 1890च्या. आपण काल पाहिलं राष्ट्रीय सभेच्या कोलकाता ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कितवं? 6वं. कोणत्या वर्षी? 1890. 3 क्वेश्चन रेडी होतात इथे, त्याचबरोबर 3 पॉइंटच्या स्वरूपात लक्षात ठेवायचं आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले आहेत कोण? फिरोजशाह मेहता. हे लक्षात घ्या, फिरोजशाह मेहता. 1904च्या लॉर्ड कर्झनच्या पुढील पॉइंट असेल महत्वाचा. लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावरती टीका करून विद्यापीठांच्या स्वायत्ततेचा तो आग्रह धरला होता. म्हणजेच काय स्वायत्ततेचा आग्रह धरला म्हणजे थोडक्यात आपण पाहिलेलं होतं त्यावेळेस मेकॅलेच्या अध्यक्षतेखाली म्हणजे त्यांनी काय केलं होतं, लॉर्ड कर्झनने मोठ्या प्रमाणात तिथे जो विद्यापीठावरती अंकुश ठेवण्याचं काम जे आहे, म्हणजे जे काही ध्येय धोरण असतील, निर्णय असतील ते सरकारने घ्यावायचे आहे. त्यासाठी एक वेगळी स्वायत्त संस्था वगैरे म्हणून कोणी काम करणार नाही किंवा एखाद्या व्यक्तींकडे तटस्थपणे काम करण्यासाठी अधिकार न देता मोस्टली सर्व जी काही ऑथॉरिटी असणार आहे विद्यापीठांच्या बाबतीत ती मात्र सरकारकडे सोपवलेली होती. मग त्याविषयीचा टीका करताना त्याची स्वायत्तता जपली पाहिजे किंवा स्वायत्ततेचा आग्रह त्या ठिकाणी धरला होता. त्यात सरकारने लुडबुड करू नये, त्यांच्या वतीने कार्यभार पाहिला जाऊ नये असं त्यांचं मत होतं. या म्हणूनच लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावरती मेहता यांनी टीका केली होती. पुढे ब्रिटिश पार्लमेंटने शाह यांना 1904 मध्ये फिरोजशाह मेहता यांना नाईट कमांडर हा किताब बहाल केला होता. आणि हा किताब बहाल केल्याच्या नंतर मग त्यांना सर या नावाने संबोधलं जाऊ लागलं होतं. मग सर फिरोजशाह मेहता. 1910 फिरोजशाह यांनी जी.बी. पेटिट यांच्या सहाय्याने बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी साप्ताहिक कोणाच्या सहकार्याने, हे महत्वाचं असेल, वर्ष लक्षात ठेवायचं या बाबतीत इथे, आणि बॉम्बे क्रॉनिकल नावाचं इंग्रजी साप्ताहिक त्यांनी स्टार्ट केलेलं होतं. स्वदेशीच्या प्रचारार्थ त्यांनी आणि तेलंगण म्हणजे केटी तेलंग जे होते तर त्यांनी स्वदेशी साबण कारखाना हा एक महत्वाचा भाग त्याने काढण्याचा उपक्रम हाती घेतला होता. स्वदेशी साबण कारखाना कोण? फिरोजशाह मेहता. हा एक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. 1911 त्यांच्याच पुढाकाराने सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना आपल्याला झाल्याचं दिसतं. ओके, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, साबणाचा कारखाना, या गोष्टी महत्वाच्या. स्टेटमेंट वाईज पुन्हा एकदा फिरोजशाह मेहता यांच्याविषयी क्वेश्चन आलाच, ही पॉईंट महत्वाचे. मी पुन्हा एकदा मेन्शन करतोय, ज्या अर्थी आपण राष्ट्रीय सुधारक म्हणा किंवा मावळ गटाच्या नेत्यांचे काही प्रमुख नेते ज्यांच्याविषयीची माहिती घेतो, जे परीक्षेला विचारल्याच्या नंतर ही माहिती महत्वपूर्ण असेल, एवढंच जरी केला तरी ते मोर दॅन सफिशियंट आपल्या एक्झाम करिता. पुढे मग मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची निवड म्हणजे व्हाईस चान्सलर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती. त्याच वर्षी त्यांना विश्वविद्यालयाने LLD या पदवीने देखील त्यांचा सन्मान केलेला होता. आणि निधन मग 5 नोव्हेंबर 1915 या वर्षी मुंबई या ठिकाणी त्यांचं निधन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके,
येस, थोडक्यात माहिती फिरोजशाह मेहता, सेकंड व्यक्ती मावळ गटाचे महत्वाचे नेते न्यायमूर्ती रानडे यांच्यानंतर फिरोजशाह मेहता. पुढे जाऊया, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याविषयीची माहिती. राष्ट्रगुरू म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा. त्यांच्या कार्याचा आढावा घेऊ. थोडक्यात महत्वपूर्ण काही बाबी नोट करायच्या आहेत. मात्र एका गोष्टीबद्दल त्यांचा आणि त्या ज्या गोष्टीच्या मागे लागलेले होते असं म्हणू आपण, त्यांचा आणि त्या जे मिळवण्याकरिता जी धडपड होती किंवा मिळाल्याच्या नंतरही त्यांना ते त्यांच्या सोबत राहू शकली नाही, ती गोष्ट म्हणजे मित्रांनो ICS ची परीक्षा. ज्यावेळेस लंडनला म्हणजे बाहेर देशात जाऊन ही परीक्षा त्यांनी दिली आणि ती पास झाले. पास झाल्याच्या नंतर सुरुवातीला त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला की वयाच्या बाबतीत काहीतरी गोंधळ झालाय आणि त्यामुळे तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण म्हणून तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही. मग त्यांनी काही पिच्छा सोडलाच नाही. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा ICS ची परीक्षा दिली आणि ते मात्र नेक्स्ट टाइम मात्र पास झाले होते. पास झाल्याच्या नंतर त्यांची नेमणूक झाली ज्या पदावरती, तिथे काम करत असताना काहीतरी गोंधळ झाला आणि त्यात तुम्ही काहीतरी चुकीचा निर्णय दिलाय म्हणून परत त्यांना त्या पदावरनं काढण्यात आलं आणि नंतर परत ते लढण्याकरिता परत लंडनला गेले आणि हे असं काम ज्यावरती अन्याय होते म्हणून त्यांनी तिथे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र तिथून त्यांना बेदखल करण्यात आलं होतं. म्हणजे एकूणच त्यांची लढाई जी होती ICS परीक्षेवरनं ते सुरूच राहिली. एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी होते आणि यात राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत असेल किंवा त्याचबरोबर एक मावळ गटाच्या नेत्यांमधून त्यांचे जे कार्य होतं ते अगदी लाखमोलाचं म्हणू. त्यांच्याविषयीची माहिती घेत असताना हे त्यांच्याबद्दलचा थोडक्यात आढावा आपण घेतला. ICS परीक्षा आणि त्यांचं द्वंद्व जे म्हणू आपण, दोघांचं जे सुरू होतं आणि त्यातून मात्र त्यांना शेवटी माघारच घ्यावे लागले असं म्हणू. मात्र या पदावरती पास होण्याकरिता पासून संघर्ष, पास झाल्याच्या नंतर संघर्ष हे आपल्याला त्यांचं दिसून येतं. याचबरोबर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं एक महत्वपूर्ण लिखाण आहे. त्यांच्या आत्मचरित्राबद्दलही परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि काही महत्वाची संस्थेची एका संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. असे काही महत्वाचे काही पॉइंट्स आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याबद्दल, तेवढेच फक्त इथे नोट करायचे आपल्याला. एक महत्वाचे पुढील नेते मावळ गटाचे म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, त्यानंतर आता सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आणि महत्वपूर्ण आढावा आपण इथे घेऊया. जन्म 1848 मध्ये कलकत्ता या ठिकाणी त्यांचा जन्म. त्यांचे वडील डॉक्टर होते. वडिलांकडूनच त्यांना उदारमतवादी व प्रगतिशील विचारांचा वारसा मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात इंट्रोडक्शन त्यांचं म्हणून इथे. त्यानंतर मग कलकत्ता विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण करून 1868 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण करून रमेशचंद्र दत्त व बिहारीलाल गुप्ता यांच्यासोबत ICS ची परीक्षा देण्यासाठी ते लंडन या ठिकाणी गेले होते. ICS ची परीक्षा सुरुवातीला मित्रांनो ते पास देखील झाले होते. मात्र सुरुवातीला चुकीच्या म्हणजे वयाच्या दाव्यामुळे त्यांना त्या ठिकाणी परत नापास करण्यात आलं होतं. म्हणजे सुरुवातीलाच त्यांचं म्हणजे पास होऊन पण परत नापास, हे असं म्हणलं नैराश्यजनक म्हणून आपण वाटतच. आणि त्यानंतर मग 1871 मध्ये त्यांनी काय केलं, मग पुन्हा ही परीक्षा दिली. मग त्यावेळेस मात्र ते पास झाले. म्हणजे अगदी त्यांच्याकडे तेवढं कौशल्य, नॉलेज ते होतच होतं आणि ते पास होणारच होते आणि झाले. आणि नंतर त्यांना सिल्हेट जिल्ह्यामध्ये सहाय्यक मॅजिस्ट्रेट म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात देखील आलेलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना. 74 ते 75 या कालावधीत ते म्हणजे ज्यावेळेस इथे मॅजिस्ट्रेट म्हणून नेमण्यात आलं तर इथे एक घटना घडते. त्याच्यानंतरचा हा पॉइंट, तर त्यांच्याकडनं म्हणजे निर्णय देण्यामध्ये एखाद्या घटनेबद्दल चूक आहे असल्याचं असं दिसून येतं आणि त्यांना या पदावरनं काढून टाकण्यात येतं. मग पुढे त्या विरोधात अपील करण्यासाठी ते परत लंडनला गेलेले होते. मात्र वांशिक भेदामुळे त्या ठिकाणी ते अपयश ठरल्याचं दिसतं आपल्याला. 1875 या वर्षी भारतात परतल्यानंतर इंग्रजीचे ते प्राध्यापक म्हणून, नंतर तर आपलं प्राध्यापक म्हणून काम करू बाबा, हे काय आपल्या पल्ले पडणार नाही असं वाटलं त्यांना. म्हणजे त्यांच्याशी सातत्याने संघर्ष करावा लागतो या पदाच्यासाठी म्हणून त्यांनी इंग्रजीचं प्राध्यापक म्हणून काम केलं. आणि हे करीत असतानाच मग त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पुढे सहभाग होण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या आधी महत्वपूर्ण कार्य आपल्याला दिसून येते. एक महत्वाचे व्यक्ती या राष्ट्रीय काँग्रेसचे मावळ गटाचे नेते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो. तर 1876 या वर्षी सुरेंद्रनाथांनी आनंद मोहन बोस यांच्या समवेत इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. आपण ते पाहिलं, इंडियन असोसिएशन ज्यावेळेस संस्था संघटना राष्ट्रीय सभेच्या वाटचालीच्या आधी जो टॉपिक घेतला होता संस्था संघटना, त्यामध्ये हे मेन्शन केलं होतं. त्यांचे सहकारी लक्षात ठेवायचे आपल्याला, कोणी, सुरेंद्रनाथ आणि आनंद मोहन बोस यांच्या समवेत इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना. त्यानंतर 1889 या वर्षी द बंगाली हे वृत्तपत्र, द बंगाली नावाचे वृत्तपत्र आहे, तर हे वृत्तपत्र त्यांनी विकत घेतलं, जे 62 या वर्षी गिरीशचंद्र घोष यांनी ते स्थापन केलं होतं, म्हणजे स्टार्ट केलं होतं. इंडियन लिबरल पक्षाचीही त्यांनी स्थापना केली होती 1918 नंतर आपण पाहतो.
म्हणजे काँग्रेसमध्ये काम करीत असताना पुढे मग काँग्रेसच्या सोबत व्यक्तींसोबत थोडंसं फारकत घेऊन त्याने इंडियन लिबरल या पक्षाची स्थापना. कोणी परत एकदा लक्षात घ्या, काही वेळेला या लोकांनी स्थापन केलेल्या संघटना पक्ष जे आहेत त्यांची नावे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तींची नावे, अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळेल, म्हणून ते लक्षात ठेवायचं आपल्याला. कोणी काय स्थापन केलेलं होतं तर इंडियन लिबरल पक्ष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, कधी 1918 या वर्षी त्याची स्थापना आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांना सर ही पदवी त्या ठिकाणी देण्यात आली होती ब्रिटिशांच्या वतीने 1921 मध्ये. आणि 1925 मध्ये अ नेशन इन मेकिंग बिईंग द रेमिनन्सेस ऑफ 50 इयर्स ऑफ पब्लिक लाईफ हे त्यांचं आत्मचरित्र होतं. अ नेशन इन मेकिंग ह्याही नावानं फक्त तुम्हाला सेपरेटली ते दिसू शकतं, पण आपण ते पूर्ण त्याचं इथे मेन्शन केलेलं आहे. बिईंग द रेमिनन्सेस ऑफ द 50 इयर्स ऑफ पब्लिक लाईफ. ओके, कोणाचा ऑटोबायोग्राफी? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. वन लाईनर हे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. महत्वाचे व्यक्ती या राष्ट्रीय काँग्रेसच्या मावळ गटाच्या नेत्यामध्ये आणि त्यांच्याविषयीची ही महत्वपूर्ण माहिती म्हणू आपण. ओके, क्लिअर? चला, थोडक्यात आणि महत्वपूर्ण सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या विषयीची. त्यानंतर मग राष्ट्रीय काँग्रेसमध्ये थोडंसं योगदान, स्वतंत्र असं स्वतःचा पक्षही ते स्थापन करतायत. सर या पद्धतीने त्याचा गौरव त्या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट पुढे गोपाळ कृष्ण गोखले 1866 ते 1915 यांचा कालावधी. आणि पुन्हा एकदा म्हणजे एक महत्वाचे, महाराष्ट्रातून एक महत्वाचे आणि धडाडीचं नेतृत्व म्हणून आपण आपल्या विचारानं, लेखणीतून, परत लिखाणाच्या माध्यमातून ब्रिटिशांनाही त्या ठिकाणी त्यांनी मुद्देसूद आधारित अडचणीत आणण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर व्यवस्थितरित्या कार्य म्हणजे म्हणून आपण लिखापडीचा असेल किंवा लिखाणाच्या मध्ये काही मोठे कुठल्याही समित्या वगैरे असतील, आर्थिक विषय वगैरे, त्याबद्दल लिखाणासाठी यांना तिथे नेमलं जायचं. आणि गोपाळकृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु जे होते तर ते न्यायमूर्ती रानडे हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि महात्मा गांधीजी आपले राजकीय गुरु कोणाला मानायचे? गोपाळकृष्ण गोखले यांना. हाही भाग तितकाच महत्वाचा, कोण कोणाचे गुरु. तसेच ॲलन ह्युमच्या बाबतीत आपण मेन्शन केलं, ते आपले राजकीय गुरु म्हणून त्या ठिकाणी कोणाला मानायचे? न्यायमूर्ती रानडे यांनाच. हे लक्षात ठेवा, ज्यांनी त्यांचा गौरव देखील केला होता, जे 24 देशांचे एकत्र विचार ते करतात म्हणून असाही उल्लेख रानडे यांचा कोणी ॲलन ह्युम यांनी केलेला होता. इथे आपण जाणून घेऊ मग गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याचा आढावा. भारत सेवक समाज एक महत्वाचे, भारत सेवक समाजाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची ओळख आपल्याला या ठिकाणी दिसून येते गोपाळकृष्ण गोखले यांच्या. तसेच ज्यावेळेस बंगालची फाळणी झाली होती 1905 या वर्षी, तर त्यावेळेस या फाळणीच्या वेळेसच्या अधिवेशनात, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं बनारस या ठिकाणी भरवण्यात आलेल्या 21व्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद जे आहे तर इथे आपल्याला गोपाळकृष्ण गोखले यांनी भूषवलं होतं. तसेच कर्झन, लॉर्ड कर्झन ज्याने बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती तर त्याची तुलना औरंगजेबाशी केली होती, कोणी? तर गोपाळकृष्ण गोखले यांनीच. तर त्यांच्याही कारकिर्दीचा एक महत्वपूर्ण आढावा या ठिकाणी आपण घेऊया. काही महत्वाच्या परीक्षा पॉईंट गोपाळकृष्ण गोखले यांच्या विषयी. 1866 ते 1915 हा त्यांचा कालावधी. आणि यस, जन्मापासून तर बाकीच्या गोष्टी सर्व व्यवस्थित नोट करून घेऊ. गोपाळकृष्ण गोखले मवाळ गटाचे एक प्रमुख. नेक्स्ट पुढील नेते. नऊ मे 1866 या वर्षी कुठे? कोथरूड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी त्यांचा जन्म. महात्मा गांधी हे गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानत. पहा, कोण कोणाला गुरु मानायचे लक्षात घ्यायचंय. महात्मा गांधीजी गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु मानत, तर गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांना गुरु मानत. ओके, हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. गांधीजी गोखले यांना गुरु मानायचे कारण गांधीजींच्या वेळेस म्हणजे गांधीजी ज्यावेळेस भारतात परत आल्याच्या नंतर सर्वप्रथम गोखले यांच्याच म्हणजे सहमताने म्हणू किंवा गोखले यांच्याच विचाराने पुढे गांधीजींना त्यांनी सांगितलं होतं की गांधीजींनी त्यांना म्हटलं की अगदी म्हणजे सुधारणेकरिता म्हणा किंवा इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला कुठल्या मार्गाने पुढे जावं लागेल. त्यावेळेस गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना सुचवलं, तुम्ही अगदी पहिलं भारत फिरा, म्हणजे भारत जाणून घ्या. फिरा मीन्स भारत जाणून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्या पद्धतीने तुम्ही मग आपल्या कार्याची सुरुवात करू शकता. मग गांधीजींनी भारत भ्रमण करीत असताना काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या आणि मग त्यांनी आपल्या मोठ्या प्रमाणात बदल केलेला आपल्याला दिसतो. ते आपण गांधीजींच्या बाबतीत माहिती घेत असताना पुढे जाणून घेऊच डिटेलमध्ये अगदी व्यवस्थित. तर इथे मात्र आपल्याला हे गुरूंच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. राजकीय गुरुच्या ठिकाणी महात्मा गांधीजी हे गोखलेंना मानत आणि गोखले न्यायमूर्ती रानडे यांना आपले राजकीय गुरु मानत. पुढं 1884
यावर्षी BA ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर रानडेंच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केलेली होती. फर्ग्युसन महाविद्यालयातही प्राचार्य म्हणून गोखले यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर 1887 पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेचे ते चिटणीस म्हणून देखील काम केलेलं आहे. कोणी आणि चिटणीस म्हणजे काय मगाशी उल्लेख केलेला आहे तुम्हाला. या सभेच्या द क्वार्टरली जनरल ऑफ द पुणा सार्वजनिक सभा या त्रैमासिकाचे संपादक देखील होते. कोण संपादक होते लक्षात घ्या. क्वार्टरली जनरल ऑफ द पुणा सार्वजनिक सभा याचे त्रैमासिकाचे संपादक म्हणून काम कोणी केलं? गोपाळकृष्ण गोखले. आणखीन एक गोष्ट पुढे पॉइंट येईलच तो. गोपाळकृष्ण गोखले यांनी प्रश्न तुमच्याकरिता आपण समाजसुधारक अभ्यास दिला आहे. कोणत्या समाजसुधारकाच्या आणि त्यांचं साप्ताहिक हे सांगायचं आहे. कोणते समाजसुधारक आणि त्यांचं साप्ताहिक त्यांच्या इंग्रजी आवृत्तीचं संपादकपद त्यांनी सांभाळलं होतं सांगू शकता? समाजसुधारकाचं नाव डॅश द्या आणि त्या साप्ताहिकाचं नाव मेन्शन करायचं. आठवत असेल तर इथे नमूद करा. पहा यस तुमच्यासाठी हा क्वेश्चन. गोपाळकृष्ण गोखले हे अभ्यासलेलं आहे त्यामुळे तुमचं ते रिव्हिजन सुरू असणार आहे. हे आपण गृहीत धरून चाललेलं आहे पुढे मग ते क्लिक झालंच पाहिजे. कोणत्या समाज सुधारकाचे थोर समाज सुधारक त्यांच्या समाज सुधारकाच्या एका साप्ताहिकाचं गोपाळकृष्ण गोखले यांनी इंग्रजी आवृत्तीचं संपादकपद सांभाळलेलं होतं. सांगू शकता कोणी? येस व्हेरी गुड आन्सर तुमचे बरोबर येत आहेत. एक अभिराय यांचा क्वेश्चन पण आहे ते घेऊच थोडक्यात. आधी या प्रश्नाचं उत्तर नोट करू आपण. आगरकर सुधारक अगदी करेक्ट. यस इंद्रजित व्हेरी गुड. त्यानंतर माऊली यस बरोबर. प्रदीप व्हेरी गुड. रोहिणी जाधव इंद्रजित यस करेक्ट. तर ज्यावेळेस टिळकांशी मतभेद झाल्याच्या नंतर आगरकर म्हणजे वैचारिक मतभेद म्हणू ते झाल्याच्या नंतर आगरकरांनी स्वतःचं असं सुधारक नावाचं साप्ताहिक स्टार्ट केलं होतं. मराठी भाषेचं संपादक पद आगरकरांनी स्वतः भूषवलेलं होतं. मात्र इंग्रजी आता टिळक खरं तर मराठाकडे लिखाण करायचे आणि त्यांच्याशी वाद झाल्यामुळे परत त्यांना इंग्रजीचं संपादक पद तुम्ही भूषवा असं म्हणणं तर ते शक्य नव्हतं आणि त्यामुळेच गोपाळ गणेश आगरकरांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे या इंग्रजी सुधारकच्या इंग्रजी साप्ताहिकाचं संपादकपद तुम्ही सांभाळावं म्हणून विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी गोखलेंनी काही काळ आगरकरांच्या सुधारकाच्या इंग्रजीचं आवृत्तीचं संपादकपद त्या ठिकाणी सांभाळलेलं होतं. ओके येस आणि अगदी बरोबर उत्तर. अभिराय यांचे क्वेश्चन येस PDF मिळेल बरोबर. याआधी प्रणय यांनी मेन्शन केलं होतं टेलिग्राम वरती. ओके ते सेंड केलं जाईलच ऑफिसच्या थ्रू. आणि अभिरायांचा क्वेश्चन सर ग्रुप बी चा फॉर्म भरायचा आहे लास्ट इयरला आहे. ओके 1 पेपर बॅक लागला कारण 4 तारीखला पेपर पण आहे आणि ग्राउंड होतं म्हणून पेपरला गेले नाही सो बॅक लागला चालतं का? ओके क्वेश्चन पहा. तुम्ही लास्ट इयरला असाल तिथे तुम्हाला काही पेपर कुठला बॅक वगैरे नमूद करण्याची आवश्यकता नाहीये परंतु फॉर्म भरत असताना अपेक्षित काय तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला फॉर्म भरत एक्झाम देऊ शकता. मात्र तुम्ही जर पूर्व परीक्षा पास झालात आणि त्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेकरिता पात्र होताय तर तुमचे काय बॅकलॉग असतील काय असणार आहे त्याचा रिझल्ट मात्र तुम्हाला मुख्य परीक्षेकरिता दाखवावा लागणार आहे हे लक्षात ठेवा. ओके तुमचा बॅक असेल आणि तुमचा रिझल्ट आणि पुढे जर तुम्ही परीक्षा देणार असाल किंवा आणखीन परत दिवाळीत वगैरे असेल आणि जे मुख्य परीक्षा त्याच्या आधीच होणार आहे त्यावेळेस जर तुम्ही बॅकलॉगचा वगैरे काही संबंध नाहीये तुम्ही फेल जरी झाला तरी त्याचा काही विषय नाहीये. परंतु एक गोष्ट क्लिअर की मुख्य परीक्षेकरिता तुम्ही पदवीची परीक्षा पास असणं गरजेचं आहे त्यावेळेस मात्र तुमचा रिझल्ट असणं गरजेचं आहे मात्र लक्षात ठेवायचं आहे. ओके यस चला पुढे कंटिन्यू करूया. गोपाळकृष्ण गोखले यांच्याविषयी थोडक्यात पॉइंट्स इथे आपण पाहिलं या संदर्भात आणि माहिती घेत आहोतच आणि पुढे कंटिन्यू राहीलच. तर पुढे तोच पॉइंट आहे जो तुम्ही ज्याचं उत्तरे दिलेत अगदी बरोबर बऱ्याच जणांनी. तर आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्राचे काही वर्ष संपादक म्हणून त्यांनी सहसंपादक म्हणून त्यांनी काम केलं. तर 1888 या वर्षी अलाहाबाद काँग्रेस अधिवेशनापासून गोखलेंनी राजकारणात प्रवेश केलेला होता. ओके मला तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे. कोणाला आठवते परत एकदा क्वेश्चन तुमच्यासाठी. 1858 अलाहाबाद या ठिकाणी झालेलं काँग्रेसचं अधिवेशन. मग कोण होता अध्यक्ष पहा एक रिव्हिजन स्वरूपात आठवा. प्रश्न विचारलेले आहेत याविषयी आयोगाने सांगता येईल. 1888 या वर्षी
अलाहाबाद इथे मेन्शन केलेलं आहे. आणि या काँग्रेसच्या अधिवेशनापासून राजकारणात आपल्याला गोखलेंचा समावेश दिसतो. मग 1888च्या काँग्रेसच्या अलाहाबादच्या अधिवेशनाचे अध्यक्ष, त्यांचं नाव फक्त सांगा. व्हेरी गुड, अगदी फास्टली आणि लगेच आन्सर आलेला आहे. इंद्रजित यांचं अगदी करेक्ट, इंद्रजित गायकवाड. व्हेरी गुड. जॉर्ज यूल, ओके, जे की चौथं अधिवेशन होतं. 85चं योमेशचंद्र बॅनर्जी, 86ला दादाभाई नौरोजी, 87 बद्रुद्दीन तय्यबजी आणि मग 88 जॉर्ज यूल, जे अलाहाबाद या ठिकाणी काँग्रेस अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. आणि त्यातनी राजकारणाचा प्रवेश आपल्याला गोखले यांचा दिसून येतो. यस रोहिणी, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. माऊली बरोबर, सुनील करेक्ट आन्सर. मग पुढं राजकारणात प्रवेश आणि मग ते काँग्रेसचे चिटणीस म्हणून देखील 1895 मध्ये काँग्रेसचे सचिव म्हणून काम केलेलं होतं त्यांनी. पुढं मुंबई कायदे मंडळाचे सदस्य 1902 या वर्षी. तर भारत सेवक समाज हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. 1905 मध्ये त्यांनी स्थापन केला होता. आणि दुसराही पॉईंट महत्वाचे, दोन्ही IMP म्हणून नोट करा. यावरती क्वेश्चन गोखले यांच्याविषयी विचारल्याच्या नंतर ते विचारू शकता. 1905 मध्ये कुठे बनारस या ठिकाणी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्ष पद त्याने भूषवलं होतं, जे 21वे अधिवेशन होतं ते. ओके, 21व्या काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. केंद्रीय कायदे मंडळ त्यांची 1910 मध्ये निवड, 1910 या वर्षी. आणि भारतीय लोकसेवा आयोगाचे ते सदस्य देखील होते 1912 ते 15 या कार्यकाळात. केंद्रीय कायदे मंडळाची निवड, कायदे मंडळात निवड, मॉर्लो मिंटो सुधारणा जी आहे, तर पुढे आपल्याला ते येईलच काय, त्यावेळेस गोखलेंचा उल्लेख त्या ठिकाणी महत्वपूर्ण असेल. त्यांच्याबद्दलचा जो काही तपशील असणार आहे त्या ठिकाणी लिखाणाचं काम जे होतं त्यांनी ते महत्वपूर्ण योगदान आपल्याला या मॉर्ले मॉन्टो सुधारणाच्या वेळेस ते आपल्याला दिसतं. तर पुढे आपण ते पाहणार आहोत. इथे मात्र लक्षात घ्या, भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणी काम केलेलं आहे या कालावधीच्या दरम्यान. सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन आला तरी ते महत्वाचा असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. तरी झाले गोपाळ कृष्ण गोखले यांच्याविषयीची माहिती. यानंतर मग याच माहितीवरती आणि मावळ गटाच्या नेत्याविषयीचे PYQ आपल्याला अभ्यासाचे आहेत. आणि मग नंतरच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. इथे प्रश्नांची उत्तर द्यायचे सर्वांना, फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करा. आणि नंतरच्या सेशनमध्ये आपण जाणून घेऊ जहाल गटांच्या नेत्यांच्या विषयीची कार्यप्रणाली. मग गांधी युग हे आपल्याला स्टार्ट करायचं आहे. बिफोर थोडंसं उजळणी पुन्हा एकदा या प्रश्न उत्तराला सुरुवात करण्याच्या आधी या आधीच्या कालच्या भागात जे आपण राष्ट्रीय सभेची वाटचाल किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना वगैरे आपण जाणून घेतलं होतं, तर सांगू शकता मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? एक छोटे छोटे सोपे प्रश्न वन लाईनर विचारेल मी इथे. विधानात्मक त्या माध्यमातून आपल्याला त्याची तयारी पण होईलच. तर फक्त इयर सांगायचं आहे. फटाफट उत्तरे आपण एक विदाउट ऑप्शन रॅपिड फायर टाईप असतो ना त्या टाईपमध्ये घेऊ. पटकन आन्सर द्या. पहिले एक दोन जणांची नावे मी रीड करेन आणि लगेच उत्तर दिल्याच्या नंतर पुढील क्वेश्चन असेल. फास्ट एक 5 ते 6 क्वेश्चन घेऊ वन लाईनर स्वरूपात रिव्हिजनच्या माध्यमातून. लगेच PYQ ला स्टार्ट करू. तर 1800 सांगा, 1800 कोणत्या वर्षी मद्रास महाजन सभेची स्थापना आपल्याला दिसून येते सांगा? 1884. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. माऊली यांचं अगदी बरोबर, 1884. ओके. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या संदर्भात ज्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून नारायण चंदावरकर यांनी भूषवलं होतं 1900 या वर्षी, ते अधिवेशन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? फक्त ठिकाण सांगायचं, सोपं. वर्ष सांगितलं मी 1900. सेकंड, त्या व्यक्तींचं नाव नारायण चंदावरकर, पहिले मराठी अध्यक्ष काँग्रेसचे. फक्त तुम्ही मला हे सांगायचंय ठिकाण. येस, 1884 बरोबर. मद्रास महाजन सभा. माऊली, त्यानंतर इंद्रजित आणि प्रदीप यांनी उत्तर बरोबर दिलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, ठिकाण. मराठी अध्यक्षांनी भूषवलेलं काँग्रेसचं अध्यक्षपद, पहिलं ठिकाण सांगा. करेक्ट आन्सर, व्हेरी गुड. माऊली यांचं उत्तर अगदी बरोबर, लाहोर. प्रदीप, माऊली अगदी करेक्ट. ओके. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या भारतीय महिला अध्यक्ष कोण? राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या भारतीय महिला अध्यक्ष. सोपे सोपे प्रश्न वन लाईन स्वरूपात. प्रश्न नेक्स्ट असा की राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या भारतीय महिला अध्यक्ष कोण? राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या भारतीय महिला अध्यक्ष कोण सांगा? राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या भारतीय महिला अध्यक्ष. थोडस उजळणी करू खालच्या भागाची, कितपत आठवते तुम्हाला पहा. राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या
अधिवेशनाचे अध्यक्ष, सॉरी, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे भारतीय महिला अध्यक्ष. व्हेरी गुड, लगेच आन्सर आलेला आहे माऊली यांचं. व्हेरी गुड. निलिसेन गुप्ता. ओके, पहिल्या सरोजिनी नायडू, नंतर निलिसेन गुप्ता. परत राष्ट्रीय काँग्रेस ज्यावेळेस स्थापना झाली होती तर त्यावेळेस जे दोन व्यक्ती होते स्थापनेच्या वेळेस, आपल्याला माहिती आहे ॲलन ह्यूम यांच्या पुढाकारानं स्थापना. तर मग राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत ज्यांच्या पुढाकाराने स्थापना झाली त्यात आणखीन दोन ब्रिटिश व्यक्तींचा सहभाग होता, त्यांचं सहकार्य लाभलं होतं, किंवा पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला त्या ठिकाणी ते दोन व्यक्ती देखील उपस्थित होते. ते दोन व्यक्ती कोण? त्यांची दोन व्यक्तींची नावे. ॲलन ह्यूम एक सांगितलं मी, त्यांच्या पुढाकारानंच स्थापना झालेली आहे. नंतरचे दोन व्यक्ती कोण, हे परीक्षेलाही विचारून झालेलं होतं आणि पुढील काळात देखील विचारलं जाण्याची अपेक्षा आहे, कारण बऱ्याचदा 2-3 वेळेस क्वेश्चन हा रिपीट झालेला आहे वेगवेगळ्या स्वरूपात. आणखीन एक वेळेस त्याचे चान्सेस आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या संदर्भात. क्वेश्चन आला लक्षात? ॲलन ह्यूम यांच्या पुढाकारानं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आपल्याला दिसून येते. त्यात आणखीन दोन ब्रिटिश व्यक्तींची नावे सोबतीनं त्यांच्या असणार आहे. व्हेरी गुड. एक वेडनबर्न, नकुल, गुड, करेक्ट आन्सर. वेडनबर्न आणि हेनरी कॉटन. यस सुनील, व्हेरी गुड, अगदी करेक्ट. दोन्ही व्यक्तींची नावे मेन्शन केलेली आहेत. तर वेडनबर्न आणि हेनरी कॉटन हे लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? आणि नेक्स्ट पुढील क्वेश्चन, राष्ट्रीय काँग्रेस भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? मग 1946 to 1947 दरम्यान भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. सांगता येईल? भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, असा हा क्वेश्चन. यस, सोपा प्रश्न, सांगा उत्तर. सिद्धारमैया नाही, नाही सिद्धारमैया नाही. जवाहरलाल नेहरू नाही. राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष कोण होते ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं? ठीक आहे, एवढ्या वेळेस सफिशियंट. तर जे.बी. कृपलानी हे नाव लक्षात ठेवायचं. जे.बी. कृपलानी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष त्यावेळेला होते. त्यानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या म्हणजे महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी मुंबई सोडून राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. तर ते काँग्रेसचं कितवं अधिवेशन होतं एकूण टोटल सांगता येईल? आपण काल एक लिस्ट पाहिली होती, सुरुवातीला काही अधिवेशनं अभ्यासलेली होती, एक 10-12च्या संदर्भात काहीतरी होती. तर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं राष्ट्रीय काँग्रेस ते जे अधिवेशन आयोजित केलं गेलं होतं ते कितवं होतं? आणि महाराष्ट्रातलं ते दुसऱ्या ठिकाणी म्हणून आपण, मुंबई सोडून दुसऱ्यांदाच वेगवेगळे ठिकाण. मध्ये 1894. चला मोजलं पण मी आता 1 2 3 4 असं काउंट केलं. तर आता सांगा 1894 म्हणजे 85 पासून आता ते किती असणार आहे? तर 11वे. ओके, 11वे बरोबर. 1894 म्हणजे 11वेच ना? यस. 1885 ला पहिला आणि 1894चं पुणे या ठिकाणी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं, जे 11वे आणि जे महाराष्ट्रातील दुसरं ठिकाणी. याआधी जे आपण पाहिलं मुंबई या ठिकाणी आयोजित केलं जायचं. ठीक आहे, काही क्वेश्चन रिव्हिजन करत चला. महत्वाचं आता याविषयी आता आपण जे काही आपण अभ्यासलेलं आहोत, फिर दादाभाई नौरोजीपासून गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर आधारित काही क्वेश्चन ज्या व्यक्तींबद्दल विचारले गेलेले आहेत आयोगाच्या वतीने PYQच्या माध्यमातून आपण ते पाहूया. प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर इथे तुम्हाला उत्तर द्यायचे. प्रश्नांची उत्तर देत असताना फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करा. नाव लिहिण्यात परत वेळ वाया जाईल, त्याकरिता फक्त पर्याय क्रमांक ABC असं टाईप नका करू. इथे काय म्हटलं 1 2 3 4, 4 असेल 3 असेल 1 2 जे असेल ते फक्त टाईप करा.
सो पहिला प्रश्न जो कंबाईन ग्रुप बी आणि सी 2020च्या परीक्षेत आपल्याला विचारताना दिसून येतो. यस, माऊली 11वे अधिवेशन, बरोबर. तर पहा, प्रश्न आहे रिकाम्या जागेच्या माध्यमातून भरायचा आपल्याला की यांनी नाशिक या ठिकाणी ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. 2020 कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या वन लाईनर क्वेश्चन. विदा सावरकर, शिरवाडकर, न्यायमूर्ती रानडे, अनंत लक्ष्मण कान्हेरे. आता सेशन अटेंड केल्यामुळे तुम्हाला सोपं झालेलं असणार आहे, कारण त्यामध्ये आपण ना सावरकर अभ्यासलेलो, ना शिरवाडकर अभ्यासलो, ना कान्हेरे अभ्यासलो. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर इझिली देऊ शकता विचार केला तर. सो करेक्ट आन्सर काय असेल मग या प्रश्नाचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 3. यस, व्हेरी गुड. 3 ज्याने उत्तर दिलेले बरोबर इंद्रजित, त्यानंतर रोहिणी. करेक्ट आन्सर नकुल, प्रदीप. नोट करू शकता. पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे. वन लाईनर क्वेश्चन सोपा होता, तो विचारला गेला आयोगाने 2020च्या परीक्षेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला होता? अलीकडेच प्रश्न विचारला गेला दिसतोय कंबाईन ग्रुप बीसीच्या आपल्या 2023च्या एक्झाम मध्ये. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, सुभाषचंद्र बोस. चला नेक्स्ट पुढील क्वेश्चन. सांगा काय असेल, फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करायचं इथे. पुन्हा एकदा रानडे हेच आन्सर असणार. यस, सुनील, इंद्रजित, रोहिणी, नकुल, सुनील. व्हेरी गुड, करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांचा उल्लेख केलेला आपण ते पाहतोय. असा प्रश्न विचारला गेला होता, म्हणून ते 2-3 स्टेटमेंट होते पहा. ॲलन ह्यूमनं काय म्हटलं होतं, त्यानंतर लोकमान्य टिळकांनी काय त्यांच्या निधनानंतरचे 2-4 स्टेटमेंट ज्या व्यक्तीने त्यांच्याबद्दल बोललेलं आहे. टिळकांचं आपण एक घेतलं होतं, ॲलन ह्यूमचं एक घेतलेलं होतं, आणखी एक व्यक्तीचं होतं आय थिंक, आणि त्यात आपल्याला रिचर्ड टेम्पल एक दिसत आहे. द मोस्ट डेंजरस मॅन असा उल्लेख त्यांचा केलेला होता रानडे यांचा. नेक्स्ट, यानंतर 1889 या वर्षी इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? 2020 आय थिंक हा राज्यसेवेचा क्वेश्चन आहे 2020 मध्ये, तो पूर्व परीक्षेत विचारलेला. गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 3. आणि योग्य उत्तर यस, करेक्ट आन्सर बरोबर इंद्रजित. व्हेरी गुड. काजल, त्यानंतर माऊली. नोट करू शकता. महादेव गोविंद रानडे. यस सुनील, करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक 2 महादेव गोविंद रानडे हेच पाहिलं होतं. 1889 मध्ये सर्वप्रथम इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना केली, त्या नोट्स मध्ये आपलं होतं. आणि त्यानंतर पुढे मग भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना 1890 मध्ये न्यायमूर्ती रानडे केल्याचं आपण ते अभ्यासलेलं होतं. फक्त वन लाईनर सरळ सरळ क्वेश्चन विचारलेला आहे. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया कोणी? न्यायमूर्ती रानडे यांनी. नेक्स्ट पुढील क्वेश्चन. यानंतर पहा 1911 यावर्षी शाही विधिमंडळात कोणी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडलेलं होतं. थोडक्यात हा पॉईंट मेन्शन केला नसावा आपण त्यांच्याविषयीचा मला वाटतं, परंतु पहा गोपाळकृष्ण गोखले, आगरकर, दादाभाई नौरोजी, धोंडो केशव कर्वे. सांगा, आगरकर तर असण्याचं कारणच नाहीये. रिझन काय लगेच लक्षात येतं, 1911च्या संदर्भात विचारलेलं आहे. आगरकरांचं निधन जे आहे 1900च्या आधीच आहे, त्यामुळे त्यांचा काही इथे विषय नसणार, त्यामुळे सरळ सरळ एक ऑप्शन इलिमिनेट होतो. किंवा लक्षात घ्या, तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे, तुम्हाला इयरवरनं थोडं सिक्वेन्स वगैरे माहिती असेल, इतिहासाचा अभ्यास करत असताना त्यात 1 ते 2 ऑप्शन सरळ तिथेच कट होत असतात. ओके, या कारणास्तव त्यात राहते दुसऱ्या 2 याच्यात स्पर्धा, आणि प्रॉपर माहिती असेल तर आपण डिरेक्टली आन्सर देऊ शकतो, हे एक लक्षात घ्या. तर यस, पर्याय क्रमांक 1 इंद्रजित आणि त्यानंतर MPSC लाईव्ह. यस, तुमचे उत्तर अगदी बरोबर. गोपाळ कृष्ण गोखले, प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावं असं विधेयक मांडलेलं होतं गोपाळ कृष्ण गोखले यांनी. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. रोहिणी यांचं उत्तर अगदी करेक्ट. नेक्स्ट 5वा प्रश्न. 1890 या वर्षी पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस ते झालेले होते. 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे.
रानडे, महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी, विश्वनाथ नारायण मंडलिक का गोपाळ कृष्ण गोखले. चिटणीस म्हणजे काय, थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. म्हणजे एकूणच जे काही पत्रव्यवहाराचं काम असेल किंवा काही खर्चाच्या संदर्भातचा आढावा घेणं असेल, रिटर्न स्वरूपात काही गोष्टी असतील, देणं करणं लिहिणं वगैरे लेखापडीचं काम, हे सर्व हे चिटणीस या व्यक्तीकडे सोपवण्यात येतं. तर 1890 या वर्षी पुणे सार्वजनिक सभा जी आहेत त्याचे चिटणीस ते झालेले होते. कोण, हा क्वेश्चन. आणि करेक्ट उत्तर यस इंद्रजित गायकवाड यांचं उत्तर अगदी बरोबर. करेक्ट आन्सर गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ओके, नेक्स्ट. यानंतर 1902 मध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे लोकनियुक्त सभासद कोण होते? PSI 2022 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे लोकनियुक्त सभासद. कायदे मंडळाचे सदस्य म्हणून आपण उल्लेख केला होता. पहा, मी तुम्हाला आधी सांगितले आयोग काय करतं, काही वेळेला आपण माहिती घेत असताना मराठीत तिथे मेन्शन केलेल्या नोट्समध्ये मग थोडंसं त्याला इंग्रजीच्या माध्यमातून आढावा घ्यायचा आहे आपल्याला. याकडे थोडंसं बारकाईने पहा. ज्यांनी कोणी संस्था संघटना स्थापन केल्या असतील, कशात काही प्रवेश केला असेल, सभासद झालेले असतील त्याच्या संदर्भात. मग त्याने काय नाही केलं, फक्त इंग्रजीत विचारलंय इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर त्याचे लोकनियुक्त सभासद कोण झालं होतं? पुन्हा एकदा गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ओके, यस नकुल, सुनील, रोहिणी जाधव. ओके, इंद्रजित करेक्ट आन्सर, पर्याय क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले हे आपल्याला उत्तर या ठिकाणी दिसून येतं. पुढं, भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली होती? 2019च्या PSIच्या एक्झाम मध्ये दिसतंय सामाजिक परिषद आपण पाहिलं. औद्योगिक परिषद, सामाजिक परिषद, सोपा प्रश्न होता हा खरं तर. महादेव गोविंद रानडे, त्यानंतर मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधीजी, त्यानंतर बेहरामजी मलबारी, बाळ गंगाधर टिळक. पर्याय क्रमांक 1 फक्त ए, पर्याय क्रमांक 2 ए आणि सी, पर्याय क्रमांक 3 सी आणि डी, पर्याय क्रमांक 4 ए आणि डी. ब्रॅकेट ए आणि डी. सांगा, भारतीय सामाजिक परिषद 1887च्या दरम्यान काय असेल मग आन्सर या प्रश्नाचे योग्य उत्तर? यस इंद्रजित यादव, रोहिणी, सुनील, MPSC लाईव्ह यांचं उत्तर अगदी करेक्ट. फक्त ए, बाकीचं फक्त गोंधळ टाकण्याकरिता आपला दिलेला आहे. ABC आणखीन कोणत्यामध्ये आहे की काय असं वाटू शकतं. मात्र भारतीय म्हणजे सामाजिक परिषद म्हटलं, भारतीय सामाजिक परिषद सरळ सरळ एकमेव व्यक्ती महादेव गोविंद रानडे, सो एकच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. क्लिअर? चला, तर असे काही एक महत्वाचं टॉपिक असल्यामुळे आपण इथेच थांबतोय. पुढील जो टॉपिक असेल नेक्स्ट सेशनला आपल्याला स्टार्ट करायचा आहे. तर म्हणजे एकूणच आता राष्ट्रीय सभेची काँग्रेसची स्थापना, त्याची वाटचाल हे पाहत असताना पहिला कालखंड, मवाळ कालखंड यातले काही महत्वाच्या नेत्यांविषयीची माहिती इथे नमूद केलेली आहे. त्यांच्याविषयीचे काही क्वेश्चन परीक्षेतही विचारले गेले असल्या कारणाने ही माहिती व्यवस्थित नोट करा. तुम्हाला ते टेलिग्राम चॅनलवरती PDF मिळून जाईल आणि यातनं तुम्हाला ते रिवाइज करायचं आहे, प्रश्न उत्तरे सोडवायचे आहेत. ओके, यानंतर मग जहाल कालखंड जो असेल ते उद्याच्या भागात आपण ते कम्प्लीट करू आणि त्यानंतर मग गांधी युगाला आपल्याला स्टार्ट करायचं आणि गांधी युगापासून ते भारताला मिळालेलं स्वातंत्र्य त्यावरती एक मला वाटतं 2-3 सेशन पार पडतील, 3 एक सेशन होतील आणि त्यानंतर मग महाराष्ट्राच्या इतिहासाला आपल्याला सुरुवात करायची आहे. दरम्यानच्या काळात एक सेशन आपल्याला वृत्तपत्रांच्या विषयी राहिलेला आहे जो आपण पूर्ण घेणार आहोत. म्हणजे वृत्तपत्राचं डिवायडेशन काय केलेलं आहे, 1757च्या पासून पुढं 1947 पर्यंत म्हणून आपण आधुनिक भारताच्या इतिहासात हे पूर्ण एकत्र 200 वर्षाच्या दरम्यान आपल्याला जे काही महत्वाचे वर्तमानपत्र आहे त्याचे एक लिस्ट या ठिकाणी महत्वपूर्ण वर्तमानपत्र ज्यांनी सुरू केलेलं आहे ते सगळं आपल्याला पाहायचं आहे. आणि सेकंड टप्पा महाराष्ट्रातून वर्तमानपत्राचा, तो आपण महाराष्ट्राच्या इतिहासात पाहणार आहोत. ओके, ह्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या कुठल्या तरी एकामध्ये सेशनमध्ये ते मेन्शन केलं जाईल एखाद्या लेक्चरच्या माध्यमातून. गांधी युगाचे जे कार्यकाळ आपण जे पाहू ते संपल्याच्या नंतर किंवा संपण्याच्या आधी तिथे त्याला ऍडिशन करायचं आहे आपल्याला. तो एक भाग आपला राहिलेला फक्त. आणि सेकंड जो असेल महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्रातील वर्तमानपत्राचा आढावा ते त्या ठिकाणी घेण्यात येईल. क्लिअर? आणि समाज सुधारक आपण ऑलरेडी अभ्यासलेला आहे. तर महत्वपूर्ण सेशन पार पडत आहेत. सर्व ज्यांनी कोणी लेट जॉईन केला असेल तर ते आपले रिव्हिजन स्वरूपात मागचे पाहू शकता, व्यवस्थित ते नोट करा. आणि ज्या सेशनमध्ये एखादा कुठं बाय मिस्टेक एखाद्या वेळेस आपण क्वेश्चनचा आन्सर किंवा माहिती वेगळ्या पद्धतीने मेन्शन केली असेल एकाच ठिकाणी वाटतं मला आतापर्यंतच्या सेशनमध्ये, ती म्हणजेच कुठे झाली होती कालच्याच क्वेश्चन आन्सर PYQ मध्ये
कोणत्या अधिवेशनात ते एकत्र आले होते, तर सुरत नव्हतं, मी सुरत मेन्शन केलं होतं, तिथे फूट झाली होती आणि लाहोरमध्ये ते एकत्र आले होते 1916 मध्ये. ओके, 2 गट, जहाल मावळ गट. तर ते फक्त करेक्शन करा, बाकी मात्र ओव्हरऑल सविस्तर व्यवस्थितरित्या मेन्शन केलेलं आहे, ज्या माध्यमातून येणाऱ्या सर्व परीक्षांकरिताच म्हणून आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हे आपलं टार्गेट आहेच. मात्र इतरही कोणते एक्झाम देत असाल तुम्ही आता येणाऱ्या काळात सरळ सेवेच्याही परीक्षा त्या ठिकाणी पार पडतील, त्यामध्ये तलाठी भरती असेल किंवा इतर एक्झाम असतील, त्याकरिता देखील तुम्हाला इतिहास परिपूर्ण तयारी आपण अगदी थोडंसं त्या परीक्षेकरिता डीपली म्हणू आपण, बऱ्याच ठिकाणी काही पॉईंट्स आहेत, तर त्याचा फायदा तुम्हाला तिथेही होईलच. डीपली जरी असलं तरी हे एवढं जरी केला तरी तुम्हाला ते मोर दॅन सफिशियंट असेल. या माध्यमातून या विषयात जर त्या अभ्यासक्रमात असेल त्या विषय पदाकरिता, तर तिथे त्या पोस्ट करिता, तर ते तुम्हाला ते उपयुक्त ठरणार आहे. फक्त एकच सातत्याने सांगणं, रिव्हिजन करणं मस्ट आहे. सेशन वारंवार पहा, बारकावे नोट करा, जिथे जिथे महत्वाचं आहे सांगितलेलं आहे ते सगळं एकत्र करून त्याचं रिव्हिजन, प्रश्न उत्तरे सोडवणं याकडे आपला कल असला पाहिजे, ज्या माध्यमातून एक परिपूर्ण तयारी या विषयाची निश्चितपणे होईल मित्रांनो. ओके, चला, थँक्यू. दर्जेदार विश्लेषण अभिरा, थँक्यू सो मच सर, धन्यवाद. यस नकुल, थँक्यू. चालेल, आणि काही क्वेश्चन वगैरे असतील तर आवर्जून विचारत चला. आजच्या भागात मात्र इथेच थांबू, भेटू उद्याच्या भागात. जहाल कालखंड आणि त्या दरम्यान जे काही महत्वाचे नेते त्यांच्याविषयीची माहिती थोडक्यात, मग लोकमान्य टिळक असतील, बिपिन पाल आहेत, ओके, लाला लजपत राय यांच्याही कारकिर्दीचा थोडक्यात आपल्याला आढावा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. थांबूया इथेच. थँक्यू सो मच, भेटूया.